ज्ञानमुक्ताई डेअरी फार्म. आमच्या आजी आजोबाचं नाव आहे. ज्ञान आणि मुक्ताई. ज्ञानाचं नाव होतं आणि वा. की आपल्याकडे शेती म्हटलं तर लाखाचे 12,000 अशी गंमत आहे. परंतु त्यांनी 12,000चे लाख रुपये कसे केले हे आपल्याला शिकायचं. दूध व्यवसायामध्ये जे रडगाणं चालू आहे, जी माणसं कायम तक्रारी करत असतात की परवडत नाही, तर ते का परवडत नाही आणि परवडण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे आज आपण सगळं रहस्य जाणून घेणार आहे. एवढ्या जवळ तुम्ही शेण नेऊ शकता. म्हणजे ते पूर्णपणे पचलेलं आहे अन्न. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तत्व शिल्लक नाही राहिलेलं जे खराब होऊ शकतं. 1-2 महिन्यापासून यायला लागले. 2-3 महिन्यापासून. मिल्क चार्जरपासून यायला लागलंय का पूर्वी होतं? नाही मिल्क चार्जर आता चालू करून 4 महिने झाले. अच्छा, मग हे 1-1.5 महिना सुरुवातीला नाही आला असं? नाही म्हणजे यायला कधी म्हणजे आम्हाला 1.5 महिना गेलाय सगळं सेट करायला. हा, मिल्क चार्जर चालू केल्यापासून. मिल्क चार्जर चालू केलं रिझल्ट यायला 1.5 महिना गेलाय. बर. 1 महिना भर आम्ही ट्रायल मध्ये चालले होते. मग तुमच्या परिसरामध्ये तुम्हाला आता हा व्यवसाय परवडतो असं तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय एकंदरीत. परवडतो. बरोबर आहे. मग तुमच्या मागे अशी काही जण आहेत की त्यांना तो नाही परवडत, पण पर्याय म्हणून करायचंय. हे बी नाही ते बी नाही, आता करायचं काय? मग जगायचं तर आहे ना. पण मग शेतकरी समजा परवडत नाही, मग दुग्ध व्यवसाय बंद का करीत नाही? मग दुसरा पर्याय नाही राहिला ना त्याला. बाकीच्यांसारखंच होतं आमचं. कसं होतं? 1.5 महिन्यात आहे ना कमी होऊन जात होतं. किती लिटरची गाय किती लिटर यायची? एक 25 लिटरची गाय असेल ना, हा, म्हणजे मग तिचं 2-3 महिने भरायच्या टायमापर्यंत 20 लिटरवर येऊन जात होती. 25 लिटरची गाय भरेपर्यंत खाली यायची, भरल्यावर खाली त्याची आणखी भरल्यावर पण खाली यायची. भरल्यावर डबल खाली येते. आज कंडिशन अशी आहे का प्रत्येकाची गाय 25 वरून 20 येते 2 महिने. का बरं येते? बऱ्याच दिवसापासून ऐकलं होतं पण चालत नव्हतं केलं. 1.5 वर्ष चालू नाही केलं. का नाही चालू केलं? खरं सांग. पाहिजे होतं पण ते जाऊ द्या, पण का नाही केलं? किमतीमुळे. किंमत जास्त वाटायची. बरोबर, किंमत जास्त वाटायची. बरोबर. कारण तुम्ही तुलना कशा विश्वास. म्हणजे बाकी म्हणजे तुम्ही ज्या वेळेस तुम्ही त्याची किंमत पाहता तुम्हाला त्याचा उपयोग काहीच माहिती नाही. ते काहीच माहिती नव्हतं. फक्त तुम्ही त्याची तुलना काय करता? तुमची जी अक्कल आहे का तुम्हाला होतं मिनरल मिक्सचर माहिती, तुम्ही त्या मिनरल मिक्सचर वर त्याची काय केली तुलना बाकीच्या यांच्या बरोबर. बरोबर आहे ना. म्हणून तुम्हाला ते काय वाटलं? महाग वाटलं. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कुठं पाहिजे सवय 5 वर्ष. मग तुम्हाला जर स्वस्त खाऊ घालायचे तर आउटपुट बी काय येणार आहे? स्वस्त. म्हणजे तुमची समस्या काय माहिती का? तुम्हाला इकडून नकली माल घालायचा आणि तिकडून असली माल पाहिजे. माझ्याकडं कॅल्शियम आणि मिनरल मिक्सचरची अशी कंपनी नसेल ती माझ्या वाटवी. अशी कंपनीच नसेल. जवळजवळ 20-25 कंपनी इथं वर्षात येऊन जातात. म्हणजे तुम्ही ठरवलं कसं माझे बॉस? शोध कसा लावला? तेच ना बघ, ते मिनरल मिक्सचर आणि कॅल्शियमची तुलना व्हायची ना किंमत. आज तुम्ही ज्यावेळेस तुम्ही मागं वळून बघता तेव्हा तुम्हाला स्वतःचा हसू का बरं? मग ते रिझल्ट रिझल्ट याला मला 1.5 महिना मिस्टेक सरांना पहिली बॅग 25 किलोची बॅग संपली तरी म्हटलं काहीच रिझल्ट नाही आला. 25 किलोची बॅग मी चालली होती. 1 किलो नेते त्याच्यानंतर आहे ना बरोबर आहे ना. हा, मग 25 किलो साग आणला चारून झालं होतं. त्याच्या पुढल्या महिन्यात ते म्हणले बॅग घेऊन जा तुम्ही. बरं मग घेऊनच जा. ते माझा आग्रह. मग त्यानंतर दुसऱ्या बॅगला रिझल्ट चालला. मग ते काही वेळेवर 1-1.5 महिन्यात कमी पडून जायचं ना. आणि आमचं दूध कधी 200 वर गेलंच नव्हतं. सगळ्यात महत्वाचं 16 गाई आहे. जवळ 3 वर्षापासून 16 गाई आहे. 150 वर दूध गेलेलं नाही. या वर्षाला 50 लिटर वाढलं. तुमचं फॅट जो आहे त्याच्यामध्ये तुमच्या तुपाची क्वालिटी वाढली. मी ऐकलं तुम्ही हैदराबादवरून तुम्हाला मागणी. हैदराबादला पण 1 महिन्याला जवळपास 200 ते 250 लिटर तूप. हैदराबाद. बर. आणि तुमचं जे हे आहे पनीरची क्वालिटी सुधारली. पनीर पण आपण पनीर, तूप, खवा आणि पेढी हैदराबाद पाठवतो. हे 4 आयटम पाठवतो. बर. क्वांटिटी वाढली, क्वालिटी वाढली.
दूध व्यवसायामध्ये दुधाचे रेट वाढणं हे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घातक सिग्नल आहे. तुम्हाला जर शेतकऱ्यांना दूध व्यावसायिकांना जर स्वतःचा व्यवसाय जर फायद्यात आणायचा असेल तर तुम्हाला एका लिमिटेड रेंजमध्ये दुधाचे बाजार पाहिजे. जर तुम्ही दुधाचे बाजार वाढवले तर त्याचं डुप्लिकेशन आणि भेसळीचं प्रमाण वाढणार. जर दूध व्यवसाय जर फायद्यात आणायचा असेल तर 2 गोष्टी सूत्र पाळा, क्वालिटी आणि क्वांटिटी वाढवा. तुमच्या खाद्यामध्ये सुद्धा युरिया टाकण्याची परवानगी दिलेली तुम्हाला माहिती आहे का? 10 ते 12% काय आहे युरिया. चारा कसा कृषी अमृत टाकले, अजून अमृत आणि RNPS टाकलं, बेसल डोस पूर्ण टाकलं. बर, आता कापणी चालू आहे. काय फरक वाटला तुम्हाला पूर्वीचा चारा आणि आताचा चारा? आता म्हणजे ना काय म्हणतो उंची पण वाढली जास्त हा. आणि हिरवेपणा जास्त आहे चाऱ्याला. पहिलं मी एवढी कवळी आणायचं, हा, आता एवढी कवळी उचलत नाही. म्हणजे जड आहे, ताट म्हणजे अशी वजन जड आहे, जास्त. वजनदार. 1000 रुपये एका गायला मिल चार्जचा खर्च जर केला तुम्ही तर तुम्हाला दूध किती वाढलं? फक्त 1500 रुपयाचं. 50 लिटर दूध वाढलं ना, गुणिले 30 रुपये, 30,000 रुपये झाला. 30 रुपये रे. बरोबर आहे ना? 30 आहे ना, ती झाले 1500 रुपये. म्हणजे खायला तिचं. आहे 1500 रुपये रोज. गायची चमक आणि तब्येत सगळ्यात महत्वाचं. बाकीचं मेंटेनन्स कमी झालं ना. आजार पाणी सगळं बंद झालं. 5 वितांमध्ये गाई म्हणजे संपून जाणार की 10 वितर येणार आहे पुढे. हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट. त्या दुधाचा कालावधी वाढला आणि जनावरांचं आयुष्य वाढलं. म्हणजे तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे काही कशी म्हणले 1-1 वर्ष गाय गाभण राहतील. हा. आता आमच्या डोक्यात आहे ना म्हणजे असं म्हणजे काय तसं म्हणतात प्रॉब्लेम आता, असते. मी तिकडे गावठी भाषेत आपण बोलतो हा. म्हणजे 12 ते 15 महिन्यात प्रत्येक गायचं पाळणं हलवते आमचं. हा, असं पाळणं हलवतं. फार एक पण त्या- एक पण गाय नाही का ती खाटी राहिली आणि हा. आम्ही विकली. हा, कारण आमच्या इकडे मुसलमान येत नाही म्हणजे असे खाटे खाटी घेत नाही. ते कसं मी आता शेजार बाहेर बघतो हा. ना मी खाटी काय आणायची हा. एक 15-20 हजाराची 10 लिटर दूध चालू हा. 6 महिने सांभाळले का नाही आपण रात कधी परत 5 हजाराला ते घेत लावली. परत त्यालाच देऊन टाकायची असला प्रकारे. आणि हा प्रकार गोठ्यांमध्ये निम्म्या गायांचा आहे, म्हणजे बाकीचे आहे ना हे वस्तू 10 चुकीची आहे गायांमधून ना? 3-3 गाय अशा लोकांच्या नुसत्या खाट्या उभ्या आहे गोठ्यांमध्ये. बर बर. ही बाकी सत्य परिस्थिती. 4 वर्षापूर्वी अरुणचाच गोठा 27 गायांचा गोठा होता. बर 27 गायांचा गोठा होता, मोठा होता. 25 गाय आणि 20 कालवड होते आपल्या गोठ्यात. बर आणि दूध आहे ना छोटे मोठे 120 ते हा. मम्मीच घ्यायचो. बर. 150 वर कधी गेलं 150च्या वर कधी दूध गेलं नाही. 27 गायांचं. 27 गाय गाय असून सुद्धा आणि त्यावेळेस अरुण आम्हाला सांगायचं सगळ्यांना अरे हे मिनरल मिक्सचर वापरत ते. तरी आम्हाला वाटायचं 4 वर्षापूर्वी तरी आम्हाला काय वाटायचं अरुणचा गोठा एकदम चांगलं आहे तरी सुद्धा. तरी सुद्धा. पण आता 16 लिटर म्हणजे 16 गायांमध्ये आता 200 लिटर दूध आता काढली. 20 लिटर झाली सध्या. आता शिका अरुणला कळलं हा, का मिल्क चार्जरची काय म्हणजे ताकद काय? ताकद काय ते काय किती दिवस लागले? 4 महिने. 15,000चं मिल चार्जर चालता आणि बेनिफिट किती हजाराचं होतं? 45,000चं. म्हणजे मी तेच होतं मागच्या वर्षी मी तेच विचार करत होतो. मी आता 4 महिने बसून हात मोकळा केला क्या त्यांना. बात. त्या मेंटॅलिटी बदला, मेंटॅलिटी. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल ना तर श्रीमंताची मेंटॅलिटी आणा. ओढून दिसतं तुला काय? अरे बाबा. होता. माझा क्रोध काय हा, लायो. आता लाईन दिली ना, याचं काय- हो, सापडा. चालू दे, काय नाही होत आहे बा. नाही नाही, आपल्याला माप घ्यायला. चालू दे. 20 लिटरचे. चालू द्या, समजा. 16. नाही मेहनत उलट आमची कमी आहे. मी सांगतो लोकं जास्त हातबत्ती आहे. लोक जास्त आहे. मी तुम्हाला माहिती सांगितलं नाही हा. का 2-3 गाय पाळायला जे शेतकरी ना हा. ते जेवढे हातभात आहेत तेवढे आम्ही या सगळ्या गायांना मेहनत कर. बरोबर आहे ना? आजचीच बातमी आहे सगळ्यांची. हा. तर मोठ्या 150 जनावरं दाखवलेली. यांचं पण अनुभव आहे मला शेजारी सगळी आपल्या किती आहे? बरोबर आहे. आणि याचं प्रमाण वाढत जाणार आहे लक्षात ठेवा. आजारांचं प्रमाण जसं उन्हाळा वाढत जाणार आहे तसं याचं प्रमाण वाढत जाणार आहे. मला आठवतं
मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आमच्याकडे दुष्काळ पडायचा आमच्या भागामध्ये, बरोबर. मी लहान होतो, म्हणजे साधारणतः मी काहीतरी 8-10 वर्षाचा असेल, 10-12 वर्षाचा, 11 वर्षाचा असेल. म्हणजे आजपासून किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 30 वर्षापूर्वी, 30-32-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, बरं का. तिथे बऱ्यापैकी जणांचं वय पण नाही केलं, बरोबर आहे की नाही. मी तुम्ही त्यावेळेस नव्हते बरेच. आमच्या सगळ्या गाया एकदा मार्च महिना आला तर सगळे जनावर, बैल, गाया, म्हशी सगळ्या कोकणात जायचे, चालले कोकणामध्ये, आणि डायरेक्ट पाऊस पडल्यावर यायची. म्हणजे तिकडं त्या लोकांबरोबर असं सांगड केली असायची, हे जनावर त्यांच्याकडे यायचे, त्यांच्या रानामध्ये चरू द्यायचे, आणि तिकडं त्यांना शेण आणि त्यांनी दूध काढायचं. किती महिने? 3-4 महिने. हा, बरं का. तिकून येताना ते जनावर मला जेव्हा समजायला लागलं होतं त्या काळामध्ये जनावर लाळ्या खुरपत घेऊन यायची. ते मग ते त्यांचे असे हे सडलेले, त्यांचे खूर सडलेले, किडे पडलेले, मग ते काढायचे. तेव्हा काही औषधं नव्हती, लाचकांडाने काढायचे. आठवतं तुम्हाला? म्हणजे ही परंपरा होती आपल्याकडे, पण त्यांनी कधी जनावर मरत नव्हते, दमायचे. पण विचार करा, एवढं लांब चालून यायची ते गरम पाण्याने मिठाने. हा, गरम पाणी, बरं, गरम पाणी त्याच्यावर ओतायचे. मला चांगलं आठवतं हे सगळं. थोडक्यात मला सांगायचं काय आहे की हे आजार तेव्हा पण होते, ते दमल्यावर यायचे. म्हणजे तुमचे जनावर आता 24 तास दमलेले जाग्या उभे असून, तेव्हा ते तर 200 किलोमीटर चालून दमायचे. आता घरच्या घरी 200 किलोमीटर चाललेले, घरीच विकनेस आहे तुमच्या जनावरांना. म्हणजे हा अभ्यास तुम्हाला कोणी सांगणार नाही, कारण त्या पिढीमध्ये कोणी नव्हतं. सगळ्यात महत्वाचं आहे ना, प्रतिकार शक्ती वाढली, आणि 12 वाजले तरी गाय उन्हात बसलेली असते. काही problem असं काही नाही. तिला कळतं तिच्या शरीराचं तापमान किती झालं, किती झालं पाहिजे, ती पाणी पिते, सावलीत जाऊन बसेल, बरोबर आहे की नाही. आता समजा तिची चॉईस असली पाहिजे ती. तिच्या मनावर पाहिजे. मुक्त संचय आहे ना. चारा डायरेक्ट एक टाइम आहे आमच्या गायला, हा, 24 तास एकदा चारा आहे. एकच टाइम चारा आहे. हा, आता तर तुम्हाला असं विचार नाही वाटत का तुम्ही 2-2 वेळा चारा काढून तुम्ही दूध मिळत नाही, त्यांना एक वेळेस चारा काढून एवढं दुखतच काय नाही. तेच खरं आहे. बघा, चारा, रवंथ आणि आराम, ह्या 3 सेक्टरमध्ये त्यांचं काय आहे, दिनचर्या विभागलेली. किती चारा द्या तुम्ही एका गायला? एका गायला 2.5 कॅरेट, म्हणजे आपले कॅरेट आहे टोमॅटोचे, ते 2.5 कॅरेट. 2.5 कॅरेट तुम्ही खुराक म्हणजे सॉरी चारा देता. चारा, हा. चाऱ्यामध्ये काय काय तुमचा? पशुखाद्य म्हणजे गायीच्या कॅपॅसिटीनुसार आहे. दुधाच्या प्रमाणात. दुधाच्या लिटरला प्रमाणात 400 ग्रॅम. एका लिटरला 400. लिटरला जर 400 ग्रॅमचं प्रमाण आहे, ते सगळ्यांकडं 400 ग्रॅम पाहिजे. समजा आपण समोर मिल्किंग बघितलं, हा. 35-36 लिटर गायने दूध दिलं, बरोबर, पण मग तिला खुराकही तेवढे दिवस आपली द्यायची कुवत पाहिजे. बरोबर ना. आम्ही 12 किलो खुराक देतोय तिला, अजूनही देतोय, म्हणून बरोबर. तेवढं दूध निघत आहे. राईट. बहात्तर हजार काय झालं? खाद्य झालं, खुराक झालं. पशुखाद्य, हा. तर 15,000चं काय आहे? मिल्क चार्ज, मिल्क चार्ज किती झाले? 87,000. बरोबर आहे, 87,000 झाले. हा. चाऱ्याला तुम्ही किती खर्च करता? तुम्ही आपला बेसल डोस किती दिवसांनी टाकता? तो आता आहे ना एकच डोस झालेला आहे, म्हणजे पहिला डोस झाला. म्हणजे 60 दिवसांनी टाकायला पाहिजे. 60 दिवसांनी. किती खर्च केला तुम्ही चाऱ्यासाठी फक्त? समजा 1 एकर चारा जर असेल हा, तर जवळपास 5 ते 6 बॅगा कृषी अमृतचे बर. आणि RNPH चे 2 पुढे टाकले. 2 म्हणजे 1200 ग्रॅम. हा. बरोबर आहे. साधारणतः तो खर्च किती होतो? 600 ग्रॅमचा 40 पिढ्यांचा सर 2.5 म्हणजे ते 5,000 रुपये. हा, 5,000. बरोबर आहे. 5,000 रुपये ते, आणि गोण्यांचे तुम्ही किती गेले? 6 ते 3,000 रुपये. हे 3,000 हे किती? 5,000, 8,000 रुपये. आणि पूर्वीचे किती आहे? 87. हे गो अमृतसाठी म्हणजे गो चाऱ्यासाठी, वैदिकच्या चाऱ्यासाठी किती? हे 8,000. 8,000. म्हणजे 8 किती झाले सगळे? 96. म्हणजे तुमचा इतर खर्च, मजूर फिजूर जरा, बाकीचा काहीच खर्च नाही. आता बाकीचा काय खर्च आहे? काहीच खर्च नाही. बाकीचा काहीच नाही. लय म्हणजे मजुरी. 1 लाख रुपये खर्च महिन्याला. टोटल एकदम म्हणजे शिल्लक किती राहिले आज? 10,000. पण मग हा हिशोब हा फक्त दुधाचा? फक्त दुधाचा हिशोब. काही लोकांना नाही, मुक्त गोठा करा आणि मस्त मुक्त राहा असं नाही, आहे नाही, का? सगळं असं नाही. ते होतेच तरी आजार येतेच. लोकांनी जे भ्रम पसरवले का मुक्त गोठा केला म्हणजे विषय संपला का? नाही नाही नाही. आजार आहे. आहे होतो होतो. आता मला सांगा, ज्यांच्याकडं मुक्त गोठा आहे त्यांच्याकडे लाळा खुरपूत नाही का? आहे की मग? आहे. हा? त्यांच्याकडे लंपी नाही, आहे. त्यांच्या गुचिड नाही, आहे. त्यांची फॅट कमी लागत नाही, तुमची लागत होती ना? हा, मग आमची 3-0 पेटला. खरं की नाही? त्यांच्या गाया उलटती नाही, त्यांच्या गाया भाकड नाही राहती, सगळं आहे त्यांचं. सगळं व्यवस्थापन केलं तरी पण हे प्रॉब्लेम का? मेन गोष्ट जी आहे तो म्हणजे फिडिंग.
थोडी म्हणजे पचन महत्वाचे आहे. बरोबर आहे. जसं गाडीला पेट्रोल महत्वाचं आहे, ओरिजिनल पेट्रोल, तसं जनावराला चारा महत्वाचा आहे, खुराक महत्वाचा आहे, तसं त्याला ते पचणं महत्वाचं आहे. पचलंच आज पचनच नाही होत. मेन प्रॉब्लेम काय आहे? पचनाचा आहे. पैसे कायचे मिळणार तुम्हाला? दुधाचे. पचनाचे मिळणार आहे. डायजेशनच होत नाही. डायजेशनच क्लिअर होत नाही. हा, म्हणजे ज्याचं शेण क्लिअर त्याचं दूध क्लिअर. खरं सांगायचं वर्षात शिल्लक आहे. यांचे 12,98 यांचे 10 लाख रुपये शिल्लक राहतात. तुमची कॅल्क्युलेशन खाऊ उरतच देतं काय मीच दोन्ही टाइम दूध हा, प्यायला ते- सुरुवात केली. कधी पितच नव्हतं मी. खरं सांग, किती दिवसांपासून पित नव्हते? कधीच पित नव्हतं. कधीच पित नव्हते ते. आणि मग आता किती दूध पोट प्यायला- एवढे चवीत बदल झाला नाही, सर, गोड थोडक्यात दूध सांगायचं. झालं. हा, गोड काही इलायची म्हटलं दूध प्यायला सुरुवात करा. पिते ना मीरा. ते खायला लागल्यापासून काही बदल वाटतो का हेल्थ मध्ये, आरोग्यामध्ये? आरोग्यात ना हा, नाही म्हणजे आजार नाही एनर्जी आता सध्या. बिनर्जी. हा, नाही, एनर्जी आहे जे, पण आजार नाही. आमच्या घरात नाही कोणी आजार पडला. गोठ्यात आजार संपले, गोठ्यात हा, आहे, गोठ्यात आणि घरात संपले. आहे. घरातली संपली. बरोबर. 4 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी गोठ्यात जास्तच होती. हा. घरात थोडीफार होतीच. मध्येच ना. तुमच्या मित्र मध्ये तण नाही येत? नाही नाही का बरं? आपण बेसन डोस दिलाय ना आता आर्यनपेट आणि हो, काय म्हणता येईल? त्यांच्या चाऱ्यामध्ये तणच नाही. तण नाही आहे. का बरं? बेसन डोस दिलेला आहे आपण आर्यनपेट. म्हणजे तणमुक्त आणि ताणमुक्त शेती आहे का? लागवडीच्या वेळेस बेसल डोस दिलाय. हे वजन बघा, हे वाजते का बघा. हा, आहे का? हा? हे सळसळ का वाजतंय? आतमध्ये सळसळ ती ऊर्जा आहे ना, आणि हे खाल्लं तर सळसळ तर रक्तच येणार. खरं आहे की नाही? हा, केमिकलचा गहू खाला का काय रक्त होणार तुमचं? हा गहू चांगला झाला, तो नुसता गहू दिसू राहिला. हा गहू नाही, त्याचा पुऱ्या भुसा येणार ना. याचा उद्या काय येणार आहे? मग वाळलेलं तो वाळलेला चारा कसदार राहणार आहे. हा तुमचा खुराक तयार झाला, हो. कोरडा खुराक. त्याच्यानंतर हे तुमचं हा. मुरघास तयार झाला. हे काय आहे? गावठी गायचं शेण नाही नाही. हे आपल्या ह्याच गाईंचे. काय? शेण पहा ना, घेतलं खाली शेण पहा असं म्हणतो मी. काय द्यायचं जाऊ जात हे पाहिजे तुम्ही, घोड्याच्या लिपीसारखं आहे. हा. नाही इथं पहा, चमचम चमचम करतंय. शेतकऱ्याची ताकद आहे, जी शेतकऱ्याने गमावली ती ताकद. हे पहा, एवढ्या जवळ तुम्ही शेण नेऊ शकता. म्हणजे ते पूर्णपणे पचलेलं आहे अन्न, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तत्व शिल्लक नाही राहिलेलं जे खराब होऊ शकतं. ही पोटी तुम्ही उचलली की अख्खी पोट येणार हातामध्ये, आहे ना? हे बघ, आहे का? असं तुम्ही सहज उचलू शकता. ही ताकद आहे, बरोबर आहे? म्हणजे हे बघ, चिटकलं जातं ते पण गेलं. थोडक्यात त्याची जागा मातीमध्ये आहे, हे त्यांनी स्वतःला सांगितलं. हे बघ, कुठल्याही गायचं घ्या, हे घड्या पडल्या बघा, त्या मोठ्या हाताला ज्या घड्या पडल्या सगळं ना आजचं शेण. आतमधल्या, हा मग त्याच्या लेअर असतात आतमधल्या, त्या लेअर प्रमाणे या घड्या पडतात. हे असं शेण घडीदार येणं, एकदम असं पचन नाही घट्ट. नाही, हे 1-2 महिन्यापासून यायला लागलं. 2-3 महिन्यापासून. मिरच्या जर पासून यायला लागले का पूर्वी होतं? नाही नाही, मिरच्या आता चालू करून 4 महिने झाले आपले. अच्छा, मग हे 1-1.5 महिना सुरुवातीला नाही आला असं? नाही नाही नाही, म्हणजे यायला कधी वेळ बसला? गेला. म्हणजे आम्हाला 1.5 महिना गेलाय हे सगळं सेट करायला. हा. मिल्क चार्जर चालू केल्यापासून. मिल्क चार्जर चालू केलं, रिझल्ट यायला 1.5 महिना गेलाय. बर 1 महिना भर तर आम्ही ट्रायल मध्ये चालले होते. शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण एक फार बहुचर्चित असा गोठा आहे, आपण ज्याची चर्चा गेले काही महिने ऐकतोय. काही 2-3 दिवसापूर्वी युट्यूबवर त्यांचा एक छोटासा बाईट पण पोस्ट झालेला आहे की ज्यांनी 25 लिटरची गाय 36 लिटर पर्यंत नेली आणि ती टिकवली. टिकवली. किती महिने? आता
म्हणजे 4 डिसेंबरला वेळलेली अजून बरं. चालू आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3 महिने टिकली आहे. किती लिटरवर? 36 लिटर 36 लिटरवर स्टेबल झाली. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि त्यांनी हा व्यवसाय सुरू केला हे मी पाहिलेलं आहे. त्यावेळेस मी साधारणतः तरी 10-12 वर्षापूर्वी इथे येऊन गेलेलो आहे आणि व्यवसाय सुरू करून तुम्हाला 36 त्यावेळेला बांधलेले 13-14 वर्ष सुरू झाले त्यावेळेला बांधलेले होते 5 वर्षापूर्वी ओपन वाटायचे. बरोबर. म्हणजे हे तुमचं काहीच नव्हतं तेव्हा, नाही, नाही. एकदम सिंपल. घरापुढे 2-4 गाया होत्या, ती परिस्थिती होती, गोठा होता. तर आज त्यांचा हा जो दूध व्यवसाय हा एक चांगल्या प्रकारचं प्रॉफिटेबल बिझनेस म्हणून समोर आलेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांना तो प्रेरणा देतोय. तर एकंदरीत त्यांनी या व्यवसायामध्ये कशी सुरुवात केली आणि त्यांचं मिल्क चार्जर कसे वळाले, तर या सर्वांची कहाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. आणि विशेष बाब म्हणजे आज त्यांनी दूध व्यवसायाला एक प्रोसेसिंगचं युनिट देऊन त्याच्यापासून बाय प्रोडक्ट बनवून त्याचं व्यवसायामध्ये कशा प्रकारे रूपांतर केलं. आणि आपण जसं म्हणतो की आपल्याकडे शेती म्हटलं तर लाखाचे 12,000 अशी गंमत आहे, पण त्यांनी 12,000चे लाख रुपये कसे केले हे आपल्याला शिकायचं. दूध व्यवसायामध्ये जे रडगाणं चालू आहे, जी माणसं कायम तक्रारी करत असतात ते परवडत नाही, तर ते का परवडत नाही आणि परवडण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे आज आपण सगळं रहस्य जाणून घेणार आहे. त्यांचे काही अनुभव, माझे काही जे म्हणजे मुद्दे असतील, काही टेक्निकल मुद्दे असतील आणि आपल्या पाठीमागे काही शेतकरी आहेत जे वापरत नाही. उदाहरणार्थ हे आहेत आमचे भाऊबंद गावाकडचे. तुमचं नाव सांगा. महेश मुखेकर. संशय करून आले. तुम्ही बोला. कासा उंच उंच खडक कोण आले. हे दोघे बी. तुमचं किती गाय? माझ्याकडे आहे 10 गाय. तुमचा किती आहे? माझ्याकडे आहे 10 गाय. बर. तर तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे तुम्ही पण वापरत नाही ना? नाही वापर. किती गाय आहे तुमच्याकडे? आमच्या सगळ्या तुमच्याकडे 5. 5 गाय. अकोले तालुक्यामधून विविध भागामधून प्रवरा पट्ट्यातून आठवडा पट्ट्यातून शेतकरी आलेले आहेत. काही प्रॉपर इथले पण सरपंच आहेत तिथले गावचे. नमस्कार. तुमचं नाव? ओके. तर एकंदरीत आपली जी चर्चा आहे त्या चर्चेमध्ये आपण सर्व बाजूनी विचार करू आणि दूध व्यवसायाचं फलश्रुती काय आहे आणि खरोखर दूध व्यवसाय कशा प्रकारे तुम्हाला लखपती करू शकतो याचं आपल्याला सगळं जाणून घ्यायचंय. तर सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख करून द्या. मी माधव हरिभाऊ उगले, राहणार डोंगरगाव, तालुका अकोले, हां. जिल्हा अहमदनगर. तुम्ही हा जो दूध व्यवसाय हा करण्यापूर्वी शेतकरी होता, शेतकरी. बरोबर आहे? तर शेती तुमची किती आहे सगळी? शेती 5 ते 5.5 एकर आहे. आज या परिसरामध्ये शेतीची काय परिस्थिती आहे? शेतीमध्ये आता आहे ना डाळिंब कमी झालेलं आहे. बरोबर. मग बाकीचे सगळं सगळं दुधावरच आहे आता सध्या. म्हणजे पूर्ण शेती व्यवसायामध्ये जे दुग्ध व्यवसायाकडे सगळे दूध व्यवसाय कवळाले. बरोबर. कारण शेतीमध्ये परवडत नाही म्हणून. पण शेतीमध्ये का नाही परवडत? उत्पन्न कमी झाले. म्हणजे उत्पादन क्षमता मातीची काय झाली? कमी झाली. म्हणून दूध व्यवसाय नगदी पैसा मिळतो म्हणून जास्त सगळे लोक दूध वळाले. व्यवसायाकडे ठीक आहे. आता दूध व्यवसाय जरी वळाले, एवढे लोक दूध व्यवसाय वळाले, तरी पण आज भारतामध्ये फक्त 10 ते 20% खऱ्या अर्थाने ओरिजिनल दूध उपलब्ध आहे असं सगळे सर्वे सांगतो. आणि जवळजवळ 60-70% दूध भेसळयुक्त आहे की त्याच्यामध्ये भेसळ केली जाते. असं ओरिजिनल दूध लोकांना भेटत नाहीये. त्याच्यामुळे याच्यामध्ये अजून 10 पटीने जरी वाढ झाली तरी पण या व्यवसायाला काही मरण. मग तरी सुद्धा शेतकऱ्यांना का परवडत नाही? असं समजा ते परवडत नव्हतं शेतीचं म्हणून इकडे आले सगळे. तुम्ही 10-12 वर्षापासून करता, मग तुमच्या परिसरामध्ये तुम्हाला आता हा व्यवसाय परवडतो असं तुम्ही चेहऱ्यावर दिसतंय एकंदरीत, बरोबर आहे? मग तुमच्या मागे असे काही जण येते त्यांना तो नाही परवडत. आता पर्याय म्हणून करायचं हे बी नाही ते बी, आता करायचं काय? मग जगायचं तर आहे ना. पण मग शेतकरी समजा परवडत नाही, मग दूध व्यवसाय बंद का करीत नाही? मग दुसरा पर्याय नाही राहिला ना त्याला. काय झालं? हायवे गेलं, आता दैवच राहिलं, ते दैवच सोडलं तर मग मरून जावं लागलं, बरोबर नाही? शेती आणि दूध सोडून दुसरं काय करणार? काहीच नाही. बरोबर. हा, काय अडचणी आहे तुमच्या दूध व्यवसाय? खर्चाच्या पटीत उत्पन्न नाही. ओके. उत्पादन कमी पडतं. हो, उत्पादन कमी होतं, खर्च जास्त. बाजू जास्त आहे. खर्च कुठे जास्त होतो? खर्च खाद्यात होतो. हो, खाद्यामध्ये जास्त मेंटेनन्स, बाकीचा आजार पाणी वगैरे जास्त. आजार. त्याच्यामुळे आपण एक टॉपिक घेऊ. खाद्य, दुसरा आजार. आजार अजून दुसरं क्वालिटी त्या पटीत येत नाही. दुधाची क्वालिटी येत नाही. येत नाही. मग क्वालिटी न आल्यामुळे जो खर्च आहे तो परवडत नाही. बरोबर. बरोबर. मेन समस्या काय आहे? आजार आणि खाद्य. अजून काय सांग? लवकर हा, म्हणजे भाकड काळ. भाकर म्हणजे हा, एखादं समजा जनावर, एखादी गाय आहे किंवा गायामध्ये तुमच्याकडे 10 गाय असतील तर जनरली 10 गायांमधल्या किती गाय तुम्हाला भाकडची समस्या देतात? 2 ते 3 2-3 देतातच. देतातच. म्हणजे 30% रेशो असा आहे का ती गाय रिपीट
होतीच. वर्ष नाही लागते काहींच्या. काही गाया वर्ष वर्ष नाही लागते काहींच्या. काहीला. खरं आहे काही आणि हो, काय करते खरं काय वर्ष गाय नाही लागते. अशा किती गाय आहे तुमच्याकडे? ती गाय आहे माझी. ही वर्षापासून अंगावर आहे. मग एक गाय वर्षभर अंगावर आली किती रुपये नुकसान झालं? लाख रुपयाचं. हा किती? लाख रुपयाचं. कसं काय? एक गाई महिन्याला किमान 10-15 हजाराचं दूध देते. 15,000. देते 7 महिने दूध देते. 15 साठी 5 वर्ष. बरोबर की नाही? म्हणजे तुमचं जवळजवळ लाख रुपयाचं नुकसान आहे जर एक गाय जर भाकर राहिली या काय येतात. एक वर्षभर. बरोबर आहे? पॉईंट क्लिअर. म्हणजे हा सर्वात मोठं नुकसान शेतकऱ्याला दिसत. अजून पुढे नुकसान होतं, खर्च होतो दवाखान्याचा. तुमचं काय मत आहे कासार पाटील? म्हणजे दूध गाई वेल्यापासून हा तर तिने किमान 8-9 महिने रेंज पकडून चाललं पाहिजे. बर. मुळात शेतकऱ्याला तोच ती प्रॉब्लेम. मध्येच रेंज सोडून दिली. 2 महिने समजा पहिला महिना हा. तोपर्यंत दीड कॅल्शियमचा महिना. पॉवर आहे. समजा काय म्हटले? कॅल्शियमचा पॉवर आहे शरीरामध्ये हा म्हणजे हाडामध्ये तोपर्यंत ती समजा 25 लिटरची गाय देते. हा. नंतर कालांतराने तिचा दूध देण्याची प्रक्रिया आहे ती कमी होत चालते. म्हणजे तुमची गाय तुम्हाला असं म्हणायचं आहे की ती सुरुवातीला दूध देती व्यायावरती सेट व्हायला 21 दिवस घेते. 21 म्हणजे सेट व्हायला? वाढण्याचा आणि पुन्हा रिवर्स व्हायचा काळ आणि महिना 2 महिने दूध देते 60 दिवस 2 महिने देतच नाही. 21 दिवस तर दूध वाढायलाच एक महिन्यात कमी म्हणजे पडून ती जाते. रेंज 21 फुल समजा 25 लिटरची गाय आहे, 25 देते ती. हा महिना झाला हा 24-23 आली रिवर्स ती. हा हा म्हणजे साधारणतः 15-16 लिटर वस्ती मेंटेन राहते. बरोबर बरोबर. म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे ना हा सॉल्व्ह व्हायला पाहिजे सगळ्यात पहा महत्त्वाचा. आता म्हणजे याला सुप्त किंवा गुप्त भाकर काळा असं म्हणतात, जो आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना माहीत नाही. हे कसं आहे आता की पीक लावलं की त्याला रोग येणार आहे हे जसं गृहीत धरलेलं लोकांनी. वांगे लावले कशी अंडाळी येणारच भाऊ, हे डोक्यात घुसलेले. गायी जोपर्यंत भरल्यानंतर राहत नाही तोपर्यंत तिचं काही खरं नाही. हे पण एक शेतकऱ्यांनी स्वीकारलेलं सत्य आहे. परंतु ते स्वीकारलेलं सत्य चुकीचं आहे. कशावरून? त्याचं कारण असं आहे, आम्ही जर दूध व्यवसायाचा जर अभ्यास केला बाहेरच्या देशांमध्ये जे दूध व्यवसाय आहे की ते सगळं उदाहरणार्थ अमेरिका आहे, ब्राझील आहे, डेन्मार्क आहे, कॅनडा आहे, इकडं ऑस्ट्रेलिया आहे, दक्षिण आफ्रिका आहे, या देशांमध्ये पण दूध व्यवसाय होतो. मग स्वित्झर्लंडमध्ये पण दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो. तर हे दूध व्यवसायामध्ये हे लोक का बरं पुढे आणि आपले लोक त्रास झालेले काय? आपल्या शेतकऱ्याची तुम्ही चित्र जर काढलं तो असा मजुराचं चित्र दाखवतात शेतकरीमध्ये. शेतकऱ्याचं चित्र कधी असा म्हणजे असा टाईट वगैरे नाही, काय असा दुबळा आणि वैतागलेला दाखवतात. थोडक्यात याचं कारण काय आहे की आपल्याकडं शेतकरी जो आहे तो अभ्यास करत नाही. डीप मध्ये अभ्यास करायचा म्हणजे अभ्यास करून तो करतच नाही. अभ्यास करायचा नाही म्हणून तो शेतकरी होतो. तो आणि ते शाळेमध्ये अभ्यास नको आणि म्हणून तो काय होतो शेतकरी. म्हणजे आपल्याला असं वाटतं की शेतकरी होणं म्हणजे अभ्यास करायची गरज नाही. आणि इथं सर्वात मोठी चुकीचं आहे. सगळ्यात मोठी चूक आहे. बरोबर. हा फार मोठा भ्रम आहे लोकांचा. का बरं? कारण तुम्ही अभ्यास नाही केला तर तुमचं शोषण होणार. ज्या लोकांना जे लोक हुशार आहे ते तुम्हाला काही पण तुमच्या डोक्यात घालणार आणि त्याप्रमाणे तुम्हाला करायला लावणार आणि तुमचे भ्रम तयार करणार, तुमचे म्हणजे गोंधळ तयार करणार. परदेशामध्ये दूध व्यवसाय का परवडतो त्याचं सत्य असं आहे की ज्यावेळेस त्यांची गाय दूध देते ती दूध द्यायला लागली की ती कमीत कमी 5 ते 6 महिने 7 महिने कंटिन्यू रेंज पकडते. म्हणजे ती जर 25 लिटरची आहे की ती 25 लिटर दूध देते. बरोबर आहे? हे बरोबर आहे की नाही? आज तुमचा व्यवसाय तर तुमचं उदाहरण आपण बघू एक एक टप्पा. तुमचा हा जो मुद्दा आहे तो क्लिअर करू. तुमच्या गोठ्यामध्ये 3-4 महिन्यापूर्वी मिल्क चार्जर सुरू करण्यापूर्वी तुमची काय कंडिशन होती? तर तुमचं जे दूध होतं तर ते गाई वेळेवर किती दिवस टिकायचं? बाकीच्या सारखंच होतं आमचं. कसं होतं? 1-1.5 महिन्यात आहे ना कमी होऊन जातो. किती लिटरची गाय किती लिटर यायची? एक 25 लिटरची गाय असेल ना हा म्हणजे मग तिचं 2-3 महिने भरायच्या टायमापर्यंत 20 लिटरवर येऊन जातो. 25 लिटरची गाय भरेपर्यंत खाली यायची. भरल्यावर खाली यायची आणखी भरल्यावर पण खाली यायची. भरल्यावर डबल खाली. आज कंडिशन अशी आहे का प्रत्येकाची गाय 25 वरून 20 येते 2 महिने. का बरं येते? पहिली गोष्ट तिला जो रेस्ट पिरियड मिळतो कोणता? भरल्यानंतर 9 महिने जे घेते 9 महिन्यामध्ये ती 3-1 महिने दूध देते. 3-4 महिने उरलेले 2-3 महिने ती कमी दूध देते, अर्ध किंवा पराग देते थोडं. म्हणजे 20 लिटर असेल तर 5 लिटर येते, 7 लिटर येते. करेक्ट खोटे? मग त्या पिरियड मध्ये तिला काय मिळतो? आराम मिळतो. ते जो आराम आहे त्या आरामाच्या पिरियड मध्ये तिच्या शरीरात जे स्टोरेज तयार होतं त्या स्टोरेजमुळे ती 1 महिना गाठी ती वर टॉपला. म्हणजे की तुमच्या पोषणामुळे नाही गाठी. म्हणजे तुमचा जो करंट जे चारा आहे तुमचा कंटिन्यू जो चारा आहे
त्या चाऱ्यामध्ये ती ताकद नाहीये का तिची शक्ती टिकून ठेवू शकेल किंवा त्याला ते पचत नाही काहीतरी एक आहे जमिनीतच राहिल्यामुळे ते चाऱ्यात चाऱ्यात येत नाही आणि तिला विषारी आल्यामुळे ती तिला पचत नाही खरं की नाही आता मग तुमच्याकडे तुम्ही मेन गोष्ट काय की आज तिची पचनक्रिया ढासळली कारण आपण सगळं रासायनिक पदार्थ तिला खाऊ घालतो अगदी खुराक असेल तुमचं चारा असेल बरोबर आहे किती महिने झाले सुरू केलं 4 महिने होतात 4 महिने झाले सुरू केल्यावर तुम्ही सुरू कसं केलं आणि वळाले कशाने हा हे या बाबतीमध्ये हा मुद्दा आपण पहिला क्लिअर करतो हा अगोदर 6 गायीनं चालू केलं होतं. किती दिवसांपूर्वी माहित झालं होतं मिल्क चार्जर्स मला 1-1.5 वर्ष 1-1.5 वर्षापासून तुम्हाला कधी माहित झालं होतं 1-1.5 वर्षापासून 1-1.5 वर्ष. वर्षापासून माहिती आहे बर पण आम्ही चाललो हा सुका बरं झालं तुम्हाला बऱ्याच दिवसापासून ऐकलं होतं पण चालत नव्हतं केलं 1.5 वर्ष चालू नाही केलं का नाही चालू केलं चालू खरं करायला सांग पाहिजे होतं ते जाऊ द्या पण का नाही केलं किमतीवर हा. किंमत जास्त वाटायची हा. आम्हाला. बरोबर किंमत जास्त होती बरोबर कारण तुम्ही तुलना कशा विश्वास म्हणजे बाकी मिनरल मिक्सचर म्हणजे तुम्ही ज्या वेळेस तुम्ही त्याची किंमत पाहता तुम्हाला त्याचा उपयोग काहीच माहिती नाही ते काहीच माहिती नव्हतं फक्त तुम्ही तुलना काय करता तुमची जी अक्कल आहे का तुम्हाला फक्त मिनरल मिक्सचर माहिती Mineral तुम्ही त्या मिनरल मिक्सचरवर त्याची काय केली तुलना बाकीच्या यांच्या बरोबर 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 आहे ना म्हणून तुम्हाला ते काय वाटलं महाग. माग माग वाटलं बरोबर आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला कुठं पाहिजे सवय पाच त्या गायांना तुम्ही पूर्वीच्या काळी जे चारा खाऊ घालायचे तर तुम्ही कांदे खाऊ घातले तर त्यांच्या तोंडातून किंवा त्या तुमच्या शेणातून किंवा दुधातून काय वास येतो कांद्याचं वास. कांदे तुम्ही जे खाऊ घालणार हा, आहे बरोबर आहे ते. तेच येणार आहे मग तुम्हाला जर स्वस्त खाऊ घालायचे तर आउटपुट बी काय येणार आहे स्वस्त म्हणजे तुमची समस्या काय माहिती का तुम्हाला इकडून नकली माल घालायचा आणि तिकडून असली माल पाहिजे हे फक्त झोपात होऊ शकतं स्वप्नामध्ये बाकी प्रत्यक्षात असं होऊ शकत नाही लक्षामध्ये मग हे जे सूत्र आहे तर तुम्ही ज्यावेळेस कुठली गोष्ट खाऊ घालता ती तुम्ही नंबर 1 खाऊ घातली पाहिजे तर तुम्हाला नंबर 1 मिळेल बरोबर बरोबर आहे की चुकीचं आहे बरोबर आहे. माझ्याकडं कॅल्शियम आणि मिनरल मिक्सचरची अशी कंपनी नसेल की माझ्या वाटत हा अशी कंपनीच नसेल जवळजवळ 20-25 कंपनी इथं वर्षात येऊन जातात आमचं मिनरल मिक्सचर आमचं कॅल्शियम घ्या बरं. हे प्रत्येक जण येतं म्हणजे ही काय झाली नाही, प्रवृत्ती तयार झाली हो येणार पण आणि डेमो पीस पाहिजे तेवढे देऊन जाणार मग विश्वास काय कंपनी खरंच चांगली 10 लिटरला 1-1 लिटर मग आता ही काय मला पण सांगा आता प्रॅक्टिकली आता सांगतो ना मग आता माझा छोटा गोठा आहे 7 गायांचा गोठा आहे पण आता जवळजवळ महिन्यापासून वरून मला काय म्हणतोय अरे हे बंद कर तू आता हा मी म्हणजे तो मला सांगतोय मी त्याला म्हणलं नक्कीच ते बंद कर तू हे एकदा वापर म्हणजे त्याची आता इतकी विश्वास शाश्वती झाली ना तो आता 10-20 जणांना तो तयार करून राहिला कारण की शेतकऱ्याचा कसं राहतो जोपर्यंत विश्वास पटत नाही ना तोपर्यंत शेतकरी दुसऱ्याला बोलवीत मग मी नाही पण पण तुमच्याचा विश्वास कसा पटवतो? सांगतो ना मग पण शेतकऱ्याला बोलावणारे अनेक जण असतात शेतकरी शेतकऱ्याला बोलवीत नाही आता अरुणची जबाबदारी काय आहे तो जास्त शेतकऱ्यांना सांगणार अरे भाऊ हे चांगलं आहे नाही, तुम्ही पण इकडे त्याची चाला. सुरुवात जेव्हा केली तेव्हा त्यांना माहित झालं होतं 1.5 वर्षापासून माहिती होतं मग चालू का नाही केलं तर महाग आहे बुवा बरोबर आहे ना म्हणजे तुम्ही ठरवलं कसं महाग आहे बुवा शोध कसा लावला तेच ना फक्त मिनरल मिक्सचर आणि कॅल्शियमची तुलना व्हायची ना की मग आज तुम्ही ज्यावेळेस तुम्ही मागे वळून बघता तेव्हा तुम्हाला स्वतःचा हसू का पडेल मग ते रिझल्ट काय रिझल्ट आहे बा काय तुम्ही समजत होते आणि काय घडलं आता रिझल्ट तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता हा प्रत्येक गाय आपली ना हा अशी कोणतीच गाय नाही का याची तुकडी नाही अच्छा म्हणजे स्किन एकदम चमचमीत झाली एकदम चमक काही किती दिवसामध्ये बदलल्या मग आता 4 महिने झाले 4 महिने जेवढा बदल झाला बरोबर आता मग तो जो बदल आहे म्हणजे ना मी विचारचा रिझल्ट मी आता तुमचे बरेच व्हिडिओ बघितले बरं कधी बघितले पण ते नाही नाही सुरू मी केल्यावर? आता सुरू केलं आणि तुमच्या ते व्हॉट्सअप याच्यावर मी बघतो आता हा हा म्हणजे लोकांचं म्हणणं असं येतं बाबा 15 दिवस झाले का लगेच आम्हाला result. रिझल्ट पाहिजे तू कारण खरं का आज मला 1.5 महिना गेला होता रिझल्ट यायला मला 1.5 महिना मी शेखर सरांना पहिली बॅग 25 किलोची बॅग संपली तरी म्हटलं काहीच रिझल्ट नाही आला किती किलोची? 25 किलोची बॅग मी चालली होती. लोक 6 1 किलो नेत्या आणि त्याच्यानंतर आहे ना बरोबर आहे ना हा मग 25 किलो 6 गायला चारून झालं होतं त्याच्या पुढल्या महिन्यात ते म्हणले बॅग घेऊन जा तुम्ही बरं मग घेऊनच जा ते हा. म्हणले माझा आग्रह आहे. हा. मग त्यानंतर दुसऱ्या बॅगला रिझल्ट चालू झाला असं. बरोबर आहे ना तुम्ही अगोदर खड्डे खंदीर होते हा, ते मिनरल मिक्सचर खड्डे खंदीर होते ते खड्डे पहिले काय झाले मग त्याच्यानंतर सगळ्यात घ्यायला चालू उलट तुम्हाला रिझल्ट नाही आला ते बरं आहे कारण तुमचं व्यवस्थापन चांगलं आहे काही काही गोठ्यांवर जवळजवळ 25-30% गोठ्यांवर दूध रिवर्स होतं नाही रिवर्स झालं होतं एक
म्हणजे 8 दिवसात रिवर्स झालं होतं. त्याच्यानंतर परत तुम्हाला टेन्शन नाही आलं का रे? असली कशी पावडर दूध रिवर्स करते? नाही, त्यांनी अगोदर सांगितलं होतं दिवस नाही, फोन करायचे अँटीव्हायरस टाकून दिला होता. ते तुम्ही सुरू केलं, पहिला 3 महिना रिझल्ट नाही भेटला, दूध उलट कमी झालं, परत तुम्ही चालू ठेवलं, ते त्यांच्या भरोशावर चालू ठेवलं. हा बरं, त्यावेळेस मिनरल मिक्सर वगैरे सगळं बंद केलं. सगळं बंद, ते पहिले बंद करून टाकू सगळं. अरे वा, चांगलं. दूध व्यवसायामध्ये खुराकाचा खर्च हा मोठा आहे. नाही. आता खुराकाच्या बाबतीमध्ये तुम्ही ज्यावेळेस हे चालू केलं, तर खुराक जे आहे तुमचा, तो खुराक तुमचा पचण्यावरती तुम्ही काय ऑब्झर्वेशन केलं? किती लागतो, कमी लागतो, जास्त लागतो, पचतो किती, काय? खुराक आहे ना, म्हणजे पहिला जो देत होतो आपण अगोदर, म्हणजे दुधानुसार आहे देतो. 1 लिटरला जेवढा आहे तेवढाच देताय. पाहिजे आमचं 1 बरं. लिटरला 400 ग्राम. हा, पण सगळ्यात महत्वाचं, दूध जास्त वाढलंय बी हा. आणि टिकून आहे. जवळजवळ 4 महिन्यापासून अजून आमचं 200 लिटर दूध चालूच आहे. आताही म्हणजे दूध चालूच आहे तेवढं. किती महिन्यापासून आता 4 महिने नाही. दूध काही बदल नाही, नाही, काहीच नाही. तेवढं स्थिर आहे. स्थिर आहे. आता आपल्याकडे रोजचं लिखाण असते, त्याच्यामुळे ते दाखवू शकतो आपण. इथून मागचा अनुभव काय? मग ते काही वेळेवर 1-1.5 महिन्यात कमी पडून जायचं ना. आणि आमचं दूध कधी 200 वर गेलंच नव्हतं. सगळ्यात महत्वाचं 16 गाई आहे. जवळ हा. 3 वर्षापासून 16 गाई आहे माझ्याकडे. बरं. 150 वर दूध गेलेलं नाही. या वर्षाला 200 डायरेक्ट लिटर असं चालू आहे. 50 लिटर वाढलं. आता जे फॅट असते हा, हा. फॅट आणि एसएन बरोबर. ते जवळपास महिनाभर वाढलं नव्हतं आमच्या इथे. बर. आम्ही जे तूप बनवतो त्यासाठी आम्हाला fat काहीच बदल नाही दिसला. नाही, ते वाढलंच नव्हते. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर हा, थोडं थोडं वाढत गेलं. पहिलं आमचं आहे ना, हा, जवळजवळ 18 ते 20 लिटरला 1 किलो क्रीम निघायची. बर. म्हणजे जे फॅट निघतं आपलं ते बघा बघ, 18 ते 20 लिटरला 1 किलो क्रीम निघायची. हा, कारण ते कसं आपल्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे ना, लिहिलेलं आहे सगळं. हा, हा. त्याच्यामुळे ते लगेच देण्यात येतं. संध्याकाळच्या वेळेला 20 लिटर दूध लागायचं, बर. 1 किलो क्रीम निघायला. बर सकाळच्या वेळेला 18 लिटर लागायचं. बर. आपण हे चालू केल्यानंतर 1.5 महिन्यानी रिझल्ट कसा यायला हा. लागला. सकाळी 15 ते 16 लिटर मध्येच 1 किलो क्रीम म्हणजे सुरू किती झाली. किलो? 5 लिटर दूध कमी झालं. आणि संध्याकाळी जवळजवळ 17 लिटर मध्ये 1 किलो क्रीम निघाली. म्हणजे जवळजवळ 3 ते 5 लिटर दूध काय झालं? कमी झालं तुमचं. म्हणजे कमी लागायला लागलं. म्हणजे जिथं तुम्ही 20 लिटर करतो तिथं तुम्ही 17 वर आले. हा. जिथं तुमचं 17 होतं तिथं तुम्ही 15 वर आले. 15 वर्ष. पूर्वीचं तुमचं जे काही फॅट असेल 3.5-4चं, ते आज नाही, कमी एवढं कमी नव्हतं. मी 3 चं? 1-2 वेळेला चेक करायचं. किती होतं? 3-0 फॅट होतं. 3-0. मग ते गॅरंटी 4च्या पुढे असणार, 4.5. 4 पर्यंत तरी असलं. 4-4.5 असणार. जर एवढी क्रीम निघते म्हटलं, बरोबर आहे? आणि तुमचं एसने पण वाढलेलं असणार. याच्यात पण वाढलं असतं. तुम्ही पनीर जर काढत असाल तर एसने पण वाढलं. पनीर पण करतात. बरोबर आहे. मग आता पनीर किती निघतं, काय आयडिया घरी? पनीर आहे ना, जवळपास 8 लिटर म्हणजे 7 ते 8 लिटर मध्ये 1 किलो तयार होतं. सात ते 8 लिटर. ते पण fat म्हणजे आहे. 15-7-500 जवळजवळ किती निघतं? 150 ग्रॅम. बरोबर आहे. हे तुम्ही जे उत्पादन बनवता त्या उत्पादनामध्ये किती वाढ झाली? साधारणतः 1.25 पटी 1.5 पटीने हा 1.25 पटीने झाली. झाली. आणि सगळ्यात महत्वाचं वाढपेक्षा म्हणजे वाढ तर झालीच, हा. पण क्वालिटी जास्त बेटर झाली. काय बेटर झाली क्वालिटी? हा, तुपाची एकदम क्वालिटी एकदम असं वाटतं का जर्सी आणि गाय? खावा पण आणि खवा आहे हा. ना, खव्याची गोडी वाढली. तुमचं तूप पाहिलं मी, डायरेक्ट असं गिरगाईसारखं दिसतं. खव्याची गोडी गरेदार. वाढली आणि पनीरचं म्हणजे काय मुलायमपणा वाढला. सॉफ्टनेस. हा, म्हणजे तुमचं फॅट जो आहे त्याच्यामध्ये तुमच्या तुपाची क्वालिटी वाढली. बरं. मी ऐकलं तुम्ही हैदराबादवरून तुम्हाला मागणी. हैदराबादला पण 1 महिन्याला जवळपास 200 ते 250 लिटर तूप विकतो. हैदराबाद. हैदराबाद बर. आणि तुमचं जे हे आहे पनीर, पनीर पनीरची क्वालिटी सुधारली. पनीर पण आपण पनीर, तूप, खवा आणि पेढी हैदराबाद पाठवतो. हे 4 आयटम पाठवतो. बर. क्वांटिटी वाढली, क्वालिटी वाढली. क्वालिटी दूध व्यवसायामध्ये दुधाचे रेट वाढणं हे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घातक सिग्नल आहे. तुम्हाला जर शेतकऱ्यांना दूध व्यवसायिकांना जर स्वतःचा व्यवसाय जर फायद्यात आणायचा असेल तर तुम्हाला एका लिमिटेड रेंजमध्ये दुधाचे बाजार पाहिजे. जर तुम्ही दुधाचे बाजार वाढवले तर त्याचं डुप्लिकेशन आणि भेसळीचं प्रमाण वाढणार. दुधाचे बाजार जर अंडर कव्हर राहिले तर डुप्लिकेट करणाऱ्यांना ते परवडणार नाही. बघा, तुम्ही जगामध्ये सर्वे करा, दुधाचे बाजार 20 ते 25 रुपयाच्या दरम्यानच.
जगामध्ये सगळीकडे. 20 ते जर्मनीमध्ये तर असं आहे का दूध टँकर येतो शहरामध्ये आठवड्यातून एकदा, आणि कुणी पण ज्याला वाटेल तेवढं दूध घ्या, फुकट घ्या, फुकट. आता मला सांगा, दूध जे आहे त्याला जास्त महत्व प्राप्त झाल्यामुळे त्याचे डुप्लिकेशन व्हायला लागलं, भेसळ व्हायला लागली, अगदी नकली दूध सुद्धा बनवायला लागले. हा कोणाचं नुकसान आहे? हे नुकसान कोणाचं आहे? जो प्रामाणिकपणे इमानदारीने खरं खरं दूध तयार करतो त्याचं नुकसान. खरं खोटे, जेवढं दुधाचे रेट वाढतील, दुधाचे रेट जर 30 रुपयाच्या पुढे गेले म्हणजे गव्हर्नमेंटने अश्युअर्ड केलेले, तर 100% डुप्लिकेशनचं प्रमाण वाढणार. तेव्हा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जर दूध व्यवसाय जर फायद्याचा आणायचा असेल तर 2 गोष्टी सूत्र पाळा, क्वालिटी आणि क्वांटिटी वाढवा. तुम्ही मला सांगा, तुमचं दूध ठेवलं आता आणि भेसळीचं दूध ठेवलं तर 0 मिनिटामध्ये उघडं पडणार. आज आपण जे जर्सी गायांचं दूध विकतो पिशव्यांमध्ये किंवा ज्या संघांना दूध विकतो, ते दूध आणि डुप्लिकेट दूध मध्ये फरकच नाही काय. का बरं? कारण इकडे बी मिनरल मिक्सर चालित आहे आणि तिकडे फक्त काय करतात, ते केमिकल मिक्स करतात. तुम्ही केमिकल इथं गायला मिक्स करता आणि ते तिकडं दुधात मिक्स, ते फक्त पोटातून जाऊन मिक्स होऊन येतं आणि ते मशीन मधून मिक्स होऊन येतं. फरक काहीच नाही. तुम्ही केमिकल पासून दूध बनवायचं जेव्हा शेतकरी बंद करेल तेव्हा दूध व्यवसाय तुमचा फायद्यात येईल. पूर्वीच्या काळी तुमच्या जनावरांचे दूध चालू झाले, हाडं उघडे पडायचे ना, लगेच काटा उघडा पडायचा पूर्ण. साठवून ठेवलेली चरबी हे मिनरल मिक्सचर सगळं काय करतं, खाली खिचून घेतं. तुमच्या खाद्यामध्ये सुद्धा युरिया टाकण्याची परवानगी दिलेली, तुम्हाला माहिती आहे का? 10 ते 12% काय आहे युरिया. तुम्ही चमचाभर खाऊन पहा बरं. गाईने जर युरिया खाल्ला तर गाई मरते, माहिती आहे तुम्हाला? म्हणजे ते जे परमिशन दिलेली हीच मुळात चुकीची. लक्षामध्ये, म्हणजे तुम्ही जीव आणि वनस्पती याच्यामधला भेदच संपून टाकला. हा, उद्या माणसाला चमचे युरिया द्यायला काही हरकत नाही. हा, म्हणजे ही परिस्थिती चुकीची आहे. माणसाला खाऊ घालायचंय ना, मग ते जनावरांच्या माध्यमातून खाऊ घालतो, ही चुकीचं आहे. म्हणून आज डुप्लिकेट वाले आणि ओरिजिनल वाले कळतच नाही. आपलं दूध आहे वैदिकचं, ते दूध आणि तुमचं पूर्वीचं दूध होतं किंवा आता इतर लोकांचे दूध आहे, ते समोर ठेवा तुम्ही, हे वास मारतं. केमिकलचं काय मारतं? वास मारतं. हे सुगंध, गोडवा दाखवतो, गोडवा. याचं कारण काय? दोन्हींना वापरलं जाणारं मटेरियल. हा अभ्यास आपल्या शेतकऱ्यांकडे नाही. मग तुम्ही तुमच्या गाईच्या माध्यमातून बनवलं म्हणजे शुद्ध झालं का? वा रे वा. हा, म्हणजे पाप करायचे आणि काशीला जाऊन यायचं आणि शुद्ध व्हायचं, ही चुकीची पद्धती. काय करा तुम्ही, लक्षात घ्या. तुम्ही पहिला चारा तुमचा काय करा, प्राकृतिक करा. चाऱ्याला केमिकल वापरायचं नाही, ही पहिली शपथ घ्या. बरं, केमिकल नाही म्हणलं का लोक काय करतात, स्लॅऱ्या करतात, जीवाणू त्या सुरू. आता जीवाणूच्या स्लॅऱ्या करून बी नायट्रोजन वाढणार आहे. हॅलो, कळलं का? त्याला गरज काय आहे, शुगरची, कार्बोहायड्रेट वाढलं पाहिजे, कार्बनची कंटेंट वाढलं पाहिजे. मग ते तुमचा चारा जो आहे तो काटक बनला पाहिजे, चमकदार. चारा कसा कृषी अमृत टाकले, अजून अमृत आणि RNPS टाकलं आणि बेसन बेसल डोस पूर्ण टाकलं. बर, आता कापणी चालूच आहे. काय फरक वाटला तुम्हाला पूर्वीचं चारा आणि आताच चारा? आता म्हणजे ना, काय म्हणतो, उंची पण वाढली जास्त हा. आणि हिरवेपणा जास्त आहे चाऱ्याला. जाडी. हा, जाडी आहे. ओझ जड व्हायला जड, लागलं. हा. आणतं कोण? तो आणतोय. ज्या वेळेस तुम्ही तो चारा पूर्वी आणायचे आणि आता आणता, दोन्ही पण फरक काय पडलाय? आता सारं खूप जड आहे. हा पहिलं मी एवढी कवळी आणायचं, हा, आता एवढी कवळी उचलत नाही. म्हणजे जड आहे, ताट म्हणजे अशी वजन जड आहे, जास्त. वजनदार. तुम्ही पहिले युरिया आणि DAP वगैरे टाकीत होती हा, हा. चारा वाढायला, टाकीत होते ना, तो खर्च नव्हता का? मग होता ना. होताच ना. हा थोडा जास्त येत असं. मी म्हणतो, जर तुमचं जर कल्याण होणार आहे आणि तुम्हाला ते पैसे काय घरातून घातले, तुम्ही आता तुम्ही जर समजा मिल्क चार्जरला महिन्याला किती खर्च करताय? आता आम्ही 15,000 रुपये. 15,000 रुपये महिन्याला. किती गायांना? 16 गाय. परफेक्ट. म्हणजे मी जे सांगतो, एका गायला किती खर्च आला पाहिजे? 1000 रुपये. म्हणजे 10 गाय असतील ना, 3 गाय पूर्ण खाट्याच्या. उभे. हा. मग हा जो हे जे चित्र आहे, ह्या चित्रावर कोणाला लक्ष द्यायचं नाही. परंतु ज्यावेळेस नाही आपल्याला तसं नाही सर, म्हणजे लक्ष द्यायचं तसं नाहीये. आता हे माझं यांनी कसं सांगितलं, प्रत्येक कंपनी ती आणि आमचं घ्या, प्रत्येक कंपनी आमचं घ्या. मग लोक कधी कधी घेऊ नये बघा, ते असं नाही घेते, प्रत्येक जण घेतोय पण त्याचा रिझल्ट नाही असा प्रकार. नाही तर घेते नाही असं नाही, प्रत्येक जण मिनरल मिक्सर चालतोय. पण याला बी ते मिनरल मिक्सर समजतात ना. पण
आता सुरुवातीला आता हे सगळे बोलले ना मिनरल मिक्सचर प्रत्येकाचे इथे कॅल्शियम आहे हा. पण तरी पण ते म्हणजे दुःखातच असा विषय. दुःखायचे ते 4 वर्षापूर्वी अरुणचाच गोटा 27 गायांचा गोटा होता. बर 27 गायांचा गोटा होता, मोठा होता. 25 गाय आणि 20 कालवड होते आपल्या गोठ्यात. बर आणि दूध आहे ना छोटे मोठे 120 ते हा. मीच घ्यायचो. आज बर 150 वर कधी गेलं 150च्या वर कधी दूध गेलं नाही. 27 गायांचं 27 25 गायांचं. गाय असून सुद्धा आणि त्यावेळेस अरुण आम्हाला सांगायचं सगळ्यांना अरे हे मिनरल मिक्सचर वापरा ते तरी आम्हाला त्या वाटायचं वेळेला 4 वर्षापूर्वी तरी आम्हाला काय वाटायचं अरुणचा गोटा एकदम चांगलं आहे तरी सुद्धा तरी सुद्धा. पण आता 16 लिटर म्हणजे 16 गायांमध्ये आता 200 लिटर दूध आता काढली. 20 लिटर झाली सध्या. 16 तरी माझ्या दृष्टीने अजून ते बी वाढू शकते. नाही नाही आता याच्यातल्या 6 गाय आता इकडेच म्हणजे हा. दूध बंद आहे. पण 10 आता गाईंचं दूध आहे. म्हणजे आता शिका अरुणला कळलं हा का मिल्क चार्जरची काय म्हणजे ताकद काय? ताकद काय ते काय किती दिवस लागले 4 महिने. हो. नाही नाही मग आता म्हणजे जो एक्स्ट्रा खर्च आपण म्हणतो ना 15,000 हा. रुपये हे मग याच्यातूनच निघून गेले 15-30 हजार 1500 रुपये रोज वाढली. महिन्याला किती वाढली 45,000 आणि दिवसाला तुम्ही 15,000. हो पुढे गणित राहिलं. बेनिफिट वाढले ना त्यांचं थोडं. 15,000चं मिल चार्जर चालता आणि बेनिफिट किती हजाराचं होतं 45,000. 45,000चं. म्हणजे रोग किती शिल्लक राहिले. पण तुम्ही कस काढला. हा. तुम्ही काय काढला 400 ग्रॅम पर्यंत वापरले बा. म्हणजे तुम्ही 400 ग्रॅम पर्यंत वापरले मिक्सर एक गाय. एका गाईला. म्हणजे तुम्ही त्या मिल चार्जरची पूर्ण निश्चिती केली जनावरांची पूर्ण पोट भागवलं. खरं की नाही. म्हणजे हे अभ्यास पाहिजे आमच्याकडे. देताना जर तुमचं मन मोकळं असेल आणि अभ्यासू असेल तर 100% तुम्हाला रिझल्ट आहे. चारा फार महत्वाचा आहे. चारा चारा. सगळ्या management. गोष्टी याच्यामध्ये चारा तुमचं गोठ्याचं व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि तुमचं मिल्क चार्जर घालण्याची मेंटॅलिटी मी पहिल्यापासून सांगतो. मेंटॅलिटी फार महत्वाची. ते जर तुम्ही म्हणजे मी तेच होतं मागच्या वर्षी मी त्याचा विचार करत होतो मी आता 4 महिन्यापासून हात मोकळा केला त्या त्याला मेंटॅलिटी बदला. मेंटॅलिटी तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल ना तर श्रीमंताची मेंटॅलिटी आणा. हा हा या जुन्या का हा. या किती वर्ष चालू केले. नाही चालू केलं आपण यांना सगळ्यात याला पहिले पण चालू केलं का. सगळ्यात पहिले या दोन्ही हा. आणि तिकडे 4 त्या दोन दाखव. ती एक 2.5 महिन्याची आहे. म्हणजे वय काय तिचं वय तिचं असेल एक 17-18 महिन्याची असेल. 17-18 महिन्याची 17-18 महिन्याची. आणि 3 महिन्याची गाभण आहे. हा, आणि ही आहे ना हा. आता ही 34 नंबर ना ही जवळपास 12-13 महिन्याची. बर 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 बर. ह्या कालवडी अशा तुझ्या तयार झाल्या सगळ्या. हा. आणि ताजे तिकडे असं सगळे. हा ते छोटे ते सगळं बर 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 बर. अच्छा हा चालू केले 4-5 दिवस पण चालू केले यांना आता चालू केलं. कसं झालं हे आहे ना वयानुसार ठेवलेले आहे आपण. बर तिकडे कसं आहे हे इकडे मोठे हा. हे थोडे मीडियम medium आणि हे तिकडे दूध पिणारे. म्हणजे दूध पिणारे बच्चे. बर बर बर. अच्छा काय वाटतं तुम्हाला कसं बोला. नाही, काय नाही आता एकंदरीत परिस्थिती पाहिली छानच आहे. काय हा? पाहण्याजोगं काय म्हणजे विचार करण्यासारखं. आहे ना आहे. चिंतन करण्यासारखं. कसं असतं माहिती का समजा ठीक आहे आजूबाजूचे लोक म्हणतात का बुवा ठीक आहे हे जरा मेहनत करतात जास्त बरोबर आहे. नाही मेहनत उलट आमची कमी आहे. मी सांगतो लोक जास्त आजबत्या. लोक जास्त आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं नाही का 2-3 गाय पाळायला जे शेतकरी ना हा. ते जेवढे आजोबा आहेत तेवढे आम्ही या सगळ्या गायांना मेहनत करतो बरोबर आहे ना. तुमचं काय समजा किती आहे आता 10 हो 10 काय किती निघत आता सध्या 60-70 60 बरोबर आहे. त्याच्यामध्ये काही म्हणजे हा म्हणजे काही भरलेले असेल तुम्ही पण तुमच्या बी भरलेले आहे ना. हा मग आता इकडचे 6 ते पूर्णच गाभण आहे. बरोबर. त्याच्यातले जवळपास 5-6 भरलेले आहेत. बर बर बर. अच्छा आणि मग तुमच्या 16 किती सगळे आता 16 गायामध्ये 200 लिटर आहे. चालू आहे. मग तुमच्या 10 गायामध्ये किती निघायला पाहिजे. आपण आता 100ची रेंज एक उदाहरण आपण ठरलं 100 तरी पाहिजे त्यांना. 100 तरी पाहिजे. मिनरल मिक्सचर किंवा इतर केमिकल ही दारू आहे नशा आहे. आणि आपलं जे मिल्क चार्जर आहे हे काय आहे त्याला त्याच्यातून जागृती येते शक्ती येते. त्याच्यामुळे हे अन्न आहे त्याचं पोषण आहे बरोबर आहे की नाही. आता तुम्हाला म्हणजे एकंदरीत पहिला फॅक्टर आपला जो होता की दूध व्यवसाय न परवडण्याचं मेन कारण काय. मेन कारण आता त्याच्यातले ना 4-5 कारण आहेत. दूध टिकत नाही दूध टिकत नाही हे मेन कारण मेन प्रमुख 3च कारण आहे. हे काय सगळ्यात मोठं ज्याच्याशी हे भारतीय शेतकरी जो आहे तो अंजान आहे ते म्हणजे दुधाचं जी रेंज आहे ती टिकली पाहिजे. टिकली पाहिजे. आणि ही पाश्चिमात्य देशांमध्ये टिकते
ते एका गाईचं 7,000 ते 8,000 ते 12,000 पर्यंत दूध काढता. ठीक आहे, तुमच्याकडे आज आपल्याकडे त्यांच्या गाया आणल्या आपण, जास्त दूध देणार आहे सिमेंट आणली थोडक्यात, म्हणजे तेच ब्रीड आणला आपण. ब्रीड आणले. पण ब्रीड आणूनही त्या ब्रीडला जे पाहिजे, म्हणजे तुम्ही JCB आणला पण ट्रॅक्टर एवढं पेट्रोल डिझेल टाकले, बरोबर आहे ना? संगोपन तेवढं संगोपन नाही केलं. बरोबर आहे. मग मुद्दा तोच आहे, आज शेतकऱ्यांनी मेंटॅलिटी बदलणं गरजेचं आहे. नुसतं ब्रीड बदलून चालणार नाही, तो ब्रीड वाला बी बदलला पाहिजे. तुम्ही उद्या JCB घ्यायचा आणि ट्रॅक्टरचा ड्रायव्हर बसवायचा, JCB काय करेल? लवकर काम करेल. बरोबर आहे की नाही? तेच मुद्दा आहे की तो जो मेन मालक आहे तो बदलला पाहिजे. तुम्ही तुमची मानसिकता बदलली, बरोबर आहे की नाही? तसं तुमची प्रगती व्हायला नाही, लागली. मानसिकता बदलली म्हणजे ना, ज्या वेळेला ठरवलं ना मिल्क चारायचं, मग शेतकऱ्यांचं आमचं बोलणं झालं, मग म्हटलं जमिनीपासून सुरुवात करू. मग आम्ही मकालाही दिले. पहिलं तुम्ही आता चारा पाहिला तुमचं तिथं मी गव्हाला तिथं बघायचं जाऊ. नाही जाऊ आपण हा, म्हणजे गव्हाला दिलं अगोदर, हा. त्यानंतर मकाला दिलेलं आहे आणि गिन्नी सुपर नेपियर RNPS सगळं आणि ते सगळे दिले. yes. की व्यवस्थापन हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि कुठे कुठे आपलं नुकसान होतं ते आपण शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, शोधून काढलं पाहिजे. आता आहे ना, व्यवस्थापनामध्ये अगोदर आपण काय केलं, वेळ वाचला पाहिजे बरोबर या सगळ्या गोष्टीचा. कारण 2-3 गायांना एक माणूस काम करतो आणि 15 ते 20 गायांना एक माणूस काम करतो. हे कसं काम म्हणजे कमी केलं पाहिजे. मग आम्ही काय केलं, पहिलं चारा डायरेक्ट एक टाइम आहे आमच्या गायांना, 24 तास एकदा चारा आहे. एकच टाइम चारा आहे. हा, आता तर मग आता तुम्ही सगळ्या गाया बघून आले. हे काय मला काही कळत नाही. तुम्ही 2 टाइम चारा टाकलं, काही जण तर दिवसभर टाकत राहते. काय केलं बरोबर का? कमीच पडून जायचं नाही, गायला बसून जायचं नाही. म्हणजे काही गाईला डोक्यात काय माहिती पाहिजे का, ना, काहींच्या डोक्यामध्ये काय नुसतं खालं करता बेसू करते. गाईचं पोषण व्हायला जेवढा चारा पाहिजे, चारा तेवढाच आमचा बी, फक्त एकाच वेळेला देतो. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं, आमचं काम कमी झालं. हा, गाईचं आता गाई म्हणजे तिच्याकडे कोट आहे ती हा, हा, हा. त्यानंतर रवंत करायला मोकळी झाली. बरोबर बरोबर. दिवसभर. हा, आणि मग तिला ते कामच तेवढं आहे, फक्त रवंत करायला. एक लक्षात घ्या. आता यांनी एक नवीन मुद्दा मांडला, तो दूध व्यवसायामध्ये नवीन आहे लोकांसाठी. तुम्हाला असं विचार नाही वाटत, तुम्ही 2 वेळा चारा घालून दूध मिळत नाही, त्यांना एक वेळेस चारा घालून एवढं दूध कसं काय मिळत? तेच खरं आहे. सांगा सायंटिफिकली कारण सांगा. किमान आहे ना 8 ते 10 तास रवंत झालं पाहिजे 24 तासामध्ये. 12 तास मी तर म्हणतो गाई नाही, 12 तास कमीत रवंत कमी सांगितलं पाहिजे. तुम्हाला मी, नाही. कमीत कमी नाही. 8 ते 10 तास आहे ना रवंत. तुम्हाला मी सोपं उदाहरण सांगतो, तुम्हाला जास्त डोकं चालवायची गरज नाही. तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. जेव्हा गाय तुम्ही पाळीत नव्हती तेव्हा गाय कुठं होत्या? जंगलात. हा, जंगलात डोंगरात. ज्यावेळेस गाया जंगलामध्ये होत्या, आणि आजही जंगलामध्ये ज्या जनावर आहे, तुम्ही बघा आफ्रिकेच्या जंगलामध्ये जे जनावर आहे, गाया वगैरे आहेत अजूनही जंगली गाय, त्यांची पद्धत कशी आहे, दिवसभर चारा खाणे, म्हणजे एक वेळ आहे त्यांचा, खात राहणे साधारणतः 4 ते 4 तास ते खात राहतात. एकदा गबर सगळं खाऊन झालं की मग एका ठिकाणी निवांत बसणे आणि पूर्ण रवंथ करणे. रात्रभर रवंत करणार. बरोबर आहे. रवंथ करताना ते निवांत जागी बसतात आणि रवंथ झाल्यानंतर एक टाइम ते पाणी प्यायला जातात. किती वेळ? एक टाइम. आणि पाणी पिऊन झाला का रात्रभर ते आपल्या पिल्लांचं संरक्षण करतात, म्हणजे आराम. म्हणजे चारा, रवंथ आणि आराम या 3 सेक्टरमध्ये त्यांचं काय आहे, दिनचर्या विभागलेली. बैठक ज्याला म्हणतो आम्ही, बैठक. रवंथ हे उभं राहूनही करू शकते, बसूनही करू शकते, लक्षामध्ये. तर ह्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा त्याची चक्रवाक असं आहे की जनावराचं जे रुमेन आहे ते 150 ते 200 लिटरचं आहे. बरोबर. ते एवढं मोठं का बनवलेलं आहे पोट त्याचं? कारण त्याला जंगलामध्ये धोका आहे बाकीच्या प्राण्यांपासून, म्हणून ते निसर्गाने त्याला एवढं मोठं पोट दिलं की तू काय कर, पटापटा खाऊन घे, आणि दिवसा खाऊन घे, रात्रीचं एका ठिकाणी सुरक्षित ठिकाणी एक ठिकाणी एकत्र बसा, आणि एकत्र बसून तुम्ही काय करा, कारण रात्री तुमच्या जे तुमची शिकार करणारे जे प्राणी आहे त्यांचा वेळ असतो, मग स्वतःचं रक्षण करा. ओके, बरोबर. तेच माणसाने काय केलं, तिला आपल्या घरी आणलं, दावणीला बांधला. दावणीला बांधलं. तर दावणीला बांधल्यावर कमीत कमी तिची नॅचरल चर्या तर सांभाळली पाहिजे ना. तुम्ही ती चर्या परत जागेवर आणली, म्हणजे तिला एकाच वेळेस भरपूर चारा देणे. किती चारा देत तुम्ही एका गायला? एका गायला 2.5 कॅरेट, म्हणजे आपले कॅरेट आहेत टोमॅटोचे, ते 2.5 कॅरेट. 2.5 कॅरेट तुम्ही खुराक म्हणजे सॉरी चारा देता. चाऱ्यामध्ये काय काय तुमचा? आता म्हणजे चिकातल्या मकाचा मुरघास एक जाळी असतो, हा. आणि 1.5 जाळी सुपर नेट. चिकाट आलेल्या मकाचा, हे वाक्य लक्षात ठेवा. नाही, तेच देतो. काही लोकांचं आहे ना, आता तुम्ही बघितलं असेल, नाही, मला माहिती आहे लोकांची गंमत काय आहे ती काय मका विचार काढून घ्यायचं हा. आणि त्याचे ते मुरघास बनवायचं, अशी पद्धत आहे. हो, यांना असं आमच्याकडे आहे आहे, तसं. यांना असं आहे, सगळी मला आपल्याला लोकांनी फक्त पाणी प्यायचं आणि तरी यांना 1 नंबर बाजार द्यायचं.
मग तो प्रकार नाही करत आपण कधी. बरोबर आहे. हे हापापलेले माणसं कधी जीवनामध्ये उजरत नाही. तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे का तुम्ही चारा चिकात आलेला म्हणजे ज्या वेळेस तुमची जी मका आहे त्याच्यामध्ये चीक उतरतो दाण्यामध्ये, तेव्हा ती दाण्यासहित तुम्ही देता हा कन्ससहित. हा मग तो मुरगास हे करायचं. बरोबर आहे ना. आता तो बी त्याला कीड नको लागलेली, बरोबर. तेव्हा युरिया वापरलेली नको, DAP वापरलेली नको, ते वैदिक चारा पाहिजे, तो आणखी पौष्टिक राहतो. पॉईंट क्लिअर झाला. म्हणजे चारा व्यवस्था महत्वाचं आहे. हो. अजून दुसरं काय महत्व त्याच्यामध्ये? पाण्याचं मग त्याच्यामध्ये फक्त मकाच राहते का, मुरघासच राहतो का? नाही, सुपर नेपियर आहे. हा. म्हणजे आपलं गिन्नी गवत. बरं. आणि वाळलेलं हत्ती गवत मध्ये काही लोक त्यांना, हा, आणि वाळलेलं बसा म्हणजे हे काय करता, भेळ करता. मिक्स सगळं. म्हणजे तुमचा मुरघास आंबलेला, हा. त्याच्यानंतर ताजी गिन्नी गवत गिन्नी गवत आणि सुका सुका भुसा. आणि गिन्नी गवताचं गणित असं आहे, आम्ही 60 दिवसाच्या आतच त्याची कापणी करतो. डिबार नाही होऊन देत. नाही, अजिबात. कडक नाही होऊन देत. म्हणजे त्याचा रस जो आहे तो रस ताजा पाहिजे, तो वाळलेला नको, हा, रस सुकलेला नको. जे घटक आहे त्यामध्ये म्हणजे ते बरोबर 45 ते 60 दिवसामध्ये घटक असते सगळे. हा, ते म्हणजे त्याच वेळेला कापणी त्याचं रूपांतर नको बदलायला. मग आता आपण ज्या वेळेला मका कापतो मग चिकातलाच का कापायचा, त्यावेळेला सगळे घटक त्यात असतात. अवेलेबल आपल्या डिश मध्ये असतात ना ते. त्यावेळेला दूध वाढतं ना. म्हणजे तुम्ही त्याची जी परिपूर्ण आवाज आहे त्या अवस्थेत तुम्हाला परिपूर्ण काय मिळणार, न्यूट्रिशन मिळणार. राईट. म्हणजे चारा कोणत्या अवस्थेतला पाहिजे ते महत्वाचं आहे. आता पुढचा मुद्दा, त्याच्याबरोबर तुम्ही तो चारा 2.5 क्रेट एका वेळी देता. त्याच्यात तुम्ही याच्यामध्ये खुराक किती देता? पशुखाद्य म्हणजे गाईच्या कॅपॅसिटीनुसार आहे. दुधाच्या प्रमाणात लिटरला 400 ग्रॅम. एका लिटरला 400. लिटरला जर 400 ग्रॅमचं प्रमाण आहे ते सगळ्यांकडं 400 ग्रॅम पाहिजे. समजा आपण समोर मिल्किंग बघितलं हा. 35-36 लिटर गाईने दूध दिलं, बरोबर. पण मग तिला खुराकही तेवढे दिवस आपली द्यायची कुवत पाहिजे. बरोबर ना. आम्ही 12 किलो खुराक देतोय तिला, अजूनही देतोय, म्हणून तेवढं दूध निघत. राईट. पण तुमचा खर्च जरी वाढला तुमचं उत्पन्न तेवढं पटीत वाढतंय ना. मग ते जास्त दिवस दूध देणार नाही तुम्हाला. बरं. मग तोच महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला खिशातून द्यायचंय का. नाही, इंडियन मेंटॅलिटी काय आहे, त्याला ज्यावेळेस आपण दुसऱ्या देतो त्याला वाटतं खिशातून देतो. ज्यावेळेस येतं ना तर ते माझ्या कष्टाने येतं. ज्यावेळेस तुम्ही मिल्क चार्जर मिक्स करणार आहे त्यावेळेस तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा रिझल्ट चांगला मिळणार आहे. तर तुम्ही तो देताना कोरडा देता की भिजून देता? तुम्ही कोरड्याचे तो व्हिडिओ काढलाय ना फक्त. तुम्ही तो पण कोरडाच देता पूर्णपणे. मग त्याच्यामध्ये मिल्क चार्जर तुम्ही कसं मिक्स करता, तुम्ही सगळा व्हिडिओ काढला हा, ते दाखवलेला. त्याप्रमाणे तुम्ही देता. मग आता तुम्ही मिल्क चार्जर 2दा देता म्हणजे खुराक 2दा देता. हा खुराक लावून जाईल ना. म्हणजे सकाळी किती ग्रॅम, संध्याकाळी किती ग्रॅम एका गाईला, म्हणजे लिटरला नाही नाही, म्हणजे दोन्ही टायमाच मिळून 400 ग्रॅम. म्हणजे 200 ग्रॅम देता. दिवसाचं सकाळी 200 ग्रॅम, संध्याकाळी 200 ग्रॅम. खुराक लिटरला 20 लिटरच्या गाईला 8 किलो, मग आता 10 लिटरच्या गाईला 4 किलो. 200 लिटर दूध चालू आहे हा. ना. आता 80 किलो दिवसाला खुराक आहे, 24 तास. 80 किलो. हा. बरोबर हे आहे. गणित आहे. समजा शेतकऱ्यांना दूध व्यवसायात का परवडत नाही, तुम्हाला का परवडतो एवढा खर्च करून सुद्धा. बरोबर आहे. आता पहिला मुद्दा की तुम्ही वर्षभराचा किंवा ह्या 4 महिन्याचा आपण हिशोब काढू, ह्या 4 महिन्यामध्ये आणि त्याच्या पूर्वीचा तुमची महिन्याचा खर्च, तर सरासरी ह्या 4 महिन्यामध्ये तुमचा खर्च किती आहे आणि तो उत्पन्न किती. 4 महिन्यात म्हणजे 1 महिन्याला 15,000 आपण मिल्क चार्जर दिले. आता आपण जर दूध आहे ना, तुमचं दूध धरू, तुम्ही काय प्रोसेसिंग करता. आता लोकांचं काय प्रोसेसिंग युनिट नाही, त्यांच्याकडे ना खवा आहे ना दूध आहे, त्यांच्याकडे पेळा आहे, काहीच नाही. दुधावर फोकस करा. आता दुधावर फोकस करा. बरोबर आहे. तुमचं दूध निघतं किती दिवसाला? 200 लिटर. 200 लिटर 200 लिटर कधी दोन्ही मिळून, दोन्ही वेळेचं म्हणजे तुमचं दूध किती रुपये झालं आज? 6,000 रुपये. 6,000 रुपये. बरोबर आहे का? म्हणजे बरोबर माझं 6,000 रुपयाचं दूध निघतं. म्हणजे महिन्याला 1,80,000. बरोबर. पॉईंट क्लिअर. खर्च किती महिन्याचा? खर्च पशुखाद्य 80 किलो रोज, 80 किलो रोजचं 250 म्हणजे 2,500 किलो. 30 रुपये किलो पडतंच आता. हा. म्हणजे 8 त्रिक 24 काही मकाचं वागे म्हणजे 2,500 रुपये, 2,400 रुपयाच्या दिवसाला. 24 त्रिक 72. बरोबर आहे. 72,000 72,000 काय झालं? खाद्य झालं. खुराक झालं. पशुखाद्य. तर 15,000चं काय आहे? मिल्क चार्जर मिल्क चार्जर किती झाले? 87 झाले. बरोबर आहे. 87,000 झाले. चाऱ्याला तुम्ही किती खर्च करता? तुम्ही आपला बेसल डोस किती दिवसांनी टाकता? तो आता आहे ना एक डोस झालेला आहे. म्हणजे पहिला डोस झाला. म्हणजे 60 दिवसांनी टाकायला पाहिजे. 60 दिवसांनी. किती खर्च केला तुम्ही चाऱ्यासाठी फक्त? समजा 1 एकर चारा जर असेल हा. तर जवळपास 5 ते 6 बॅगा कृषी अमृतचे बर. आणि RNPH चे 2 पुढे टाकले. 2 म्हणजे 1200 ग्रॅम. हा. बरोबर आहे. साधारणतः तो खर्च किती होतो? 600 ग्रॅमचा 4 पिढ्यांचा सर 2.5 म्हणजे ते 5,000 रुपये. हा 5,000. बरोबर आहे. 5,000 रुपये ते
आणि गोण्यांचे तुम्ही किती केले 6 ते 3,000 रुपये. हे 3,000 हे किती 5,000 8,000 रुपये. आणि पूर्वीचे किती आहे 87. हे गो अमृतसाठी म्हणजे गो चाऱ्यासाठी वैदिकच्या चाऱ्यासाठी किती हे 8,000 म्हणजे 8 किती झाले सगळे 96. म्हणजे तुमचा इतर खर्च मजूर फिजूर जरा बाकीचा काहीच खर्च नाही. आता बाकीचा काय खर्च राहिला काहीच खर्च नाही बाकीचा काहीच नाही. लय म्हणजे मजुरी. 1 लाख रुपये खर्च महिन्याला टोटल एक झाली. म्हणजे शिल्लक किती राहिले आज 80,000. पण मग हा हिशोब हा फक्त दुधाचा? फक्त दुधाचा हिशोब. आता याच्यामध्ये कुठला खर्च वाचला एक महत्वाचं तुमचा खुराक आहे समजा. आता बघा बरं का सगळे तुम्ही खुराक चालता यांनी किती रुपयाचा 2,500 खुराक चालला पण यांचा 2,500 खुराक 2,500 रुपयाचा परफेक्ट पचतो 100%. तुम्ही टाकलेला खुराक 100% पचत नाही. मग तुम्ही खुराक टाकला किती रुपयाचा 30 रुपये किलोचा. गाई खाल्यावर तो पोटातून बाहेर आल्यावर शेण केवढं झाले 3 रुपये किलो. म्हणजे 30 रुपयाचा खुराक 3 रुपये किलो मध्ये बदलतो आणि तो दुधामध्ये कस उतरायच्या ऐवजी शेणात कस उतरतो आणि म्हणून तिथे माशा बसतात आणि वास यायला लागतो. आणि ते बी शेण काहीच कामाचं नाही. लोक नाही म्हणते शेणात खरे खोटे वास येतो का म्हणजे स्वतःच कुजू शकत नाही असं शेण जमिनीमध्ये काय ताकद येणार आहे. आणि म्हणून ते तुमचं गोअमृत न होता ते तुमचा भुसा खत होतं आणि ते रोगराई आणतात शेणखत रोगराई जे आणते ते ह्याच्यामुळे आणतो बरोबर आहे. आणि आपल्याकडे काय झालं आता तुमचं शेण चांगलं झालं तर मग पाहिलं आपण सगळं वरून तुमचं दूध ज्याची क्वालिटी ती 1.5 पटीने काय झाली सुधारली. म्हणजे तुमचा सगळा कस कुठं आला दुधामध्ये. म्हणजे तुम्ही एक 30 रुपये किलोचा चारा टाकला आणि दूध काय भाव आहे तुमचं वरती किती वाढलं 50 लिटर म्हणजे किती रुपये वाढले 1,500 रुपये. मग तुम्ही विचार करा की त्याच्यामध्ये किती पटीने वाढ झाली 1,500 रुपये वाढले तुमचे म्हणजे महिन्याला 45,000 मागाशी हिशोब काढला. 15,000चं तुम्ही विचार चालता आणि 25 म्हणजे 1 रुपयाला किती रुपये वाढले 3 रुपये. म्हणजे तुमच्या 30 रुपयाला किती रुपये नफा आहे 90 रुपये. दुधात उतरला तर किती रुपये नफा आहे 90 रुपये. शेणात उतरलं तर काय आहे तोटा आहे. इकडे मी तोटा तिकडे तोटा आहे. म्हणून हे लाखाचे 12,000 करायचे सोडा आणि 12,000चे लाख असे भरपूर जण तुमचं व्यवस्थापन करता. त्यांना काय सांगा मिल्क चार्जरचा वापर केला पाहिजे. काय रोग आहे बुवा व्यवस्थापन असून सुद्धा तुमच्या गोठ्यामध्ये रोग होते हा होते की सगळं तुम्ही सगळं केलं होतं. काही लोकांना नाही मुक्त गोठा करा आणि मस्त मुक्त राहा असं नाही, आहे नाही, का? असं आहे. ते होतेच तरी आजार येतेच. लोकांनी जे भ्रम पसरवले का मुक्त गोठा केला म्हणजे विषय संपला का नाही 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 आजार आहे. हाय आहे होते होते आता मला सांगा ज्यांच्याकडं मुक्त गोठा आहे त्यांच्याकडे लाळा खुरपूत नाही का आहे की मग? आहे. हा? त्यांच्याकडे लंपी नाही आहे. त्यांच्या गुचिड नाही आहे. त्यांची फॅट कमी लागत नाही तुमची लागत होती ना हा, मग आमचीच होती 3 जेवढं खटला. खरं की नाही. त्यांच्या गाया उलटती नाही त्यांच्या गाया भाकड नाही राहती सगळं आहे त्यांचं सगळं व्यवस्थापन केलं तरी पण हे प्रॉब्लेम का मेन गोष्ट जी आहे तो म्हणजे फिडिंग थोडी म्हणजे पचन महत्वाचे आहे. बरोबर आहे. जसं गाडीला पेट्रोल महत्वाचं आहे ओरिजिनल पेट्रोल तसं जनावराला चारा महत्वाचा आहे खुराक महत्वाचा आहे तसं त्याला ते पचणं महत्वाचं पचलंच आहे. पाहिजे. आज पचनच नाही होत. मेन प्रॉब्लेम काय आहे पचनाचा आहे. पैसे कायचे मिळणार तुम्हाला दुधाचे हा. पचनाचे मिळणार आहे. दूध चांगलं बरोबर, राहतं दूध सर. क्वालिटी चांगली आहे. शेणच होत नाही गाईचं शेणच क्लिअर होत नाही. हा, म्हणजे ज्याचं शेण क्लिअर त्याचं दूध क्लिअर खरं की नाही. नुसतं दूध क्लिअर करून काही उपयोग खायचं नाही. तुम्ही आतापर्यंत लोकांना केमिकलचं दूध पाजले त्याच्यामुळे तुम्ही उजळत नाही. त्यांचे हाय लागते तुम्हाला तुम्ही 10 गाया सांभाळ 10 गाया म्हणजे महिन्याला कमीत कमी किती उत्पन्न पाहिजे तुमचा 80,000 आहे खर्च जाऊन त्यांचं 50,000 तर पाहिजे ना महिन्याला बरोबर. खर्च जाऊन हा. किती उत्पन्न किती राहते खरं सांगायचं वर्षात किती शिल्लक राहते? यांचे 12 96 यांचे 10 लाख रुपये शिल्लक राहतात. तुमची राहत कॅल्क्युलेशन खाऊ ते मिल्क चालू झाल्यापासून खरं तुमच्या परिवाराचं आरोग्य तुमचे कॉन्फिडन्स याच्यात काय बदल झाला नाही खूप बदल झाला. हा मीच दोन्ही टाइम दूध प्यायला हा, लागले आता. ते- सुरुवात केली कधीच पितच नव्हतं मी. खरं सांग किती दिवसामध्ये पित नव्हते कधीच पित नव्हतं. कधीच पित नव्हते ते. आणि मग आता किती दूध- पोट झाले बोलते एवढे वेळ? सगळेच बदल झाला नाही, असेल गोड थोडक्यात दूध सांगायचं. झालं. हा गोड एका इलायची म्हटलं दूध प्यायला सुरुवात करावी. पिते ना विरा ते खायला लागल्यापासून काही बदल वाटतो का हेल्थ मध्ये आरोग्यामध्ये आरोग्यात ना हा नाही म्हणजे आजार नाही एनर्जी आता बिनर्जी हा सध्या. एनर्जी आहे जी पण आजार नाही आमच्या घरात नाही कोणी आजार पडला. गोठ्यात आजार संपले गोठ्यात हा, आहे गोठ्यात आणि घरात संपली. आहे. घरातली संपली बरोबर. आणि 4 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी गोठ्यात जास्तच होती हा. घरात थोडीफार होतीच मध्येच ना तुमचं अंतकरण तुम्हाला काय सांगतं गेल्या 4 महिन्यामध्ये मी ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला विचारलं का बुवा तुम्ही
4 महिने पूर्वी आपल्या सोबत केली, 1.5 वर्षापूर्वी तुम्हाला माहित झालं होतं, पण का नाही का नाही वापरलं? वापरलं? तुम्ही असं गावातल्या गावात हसत होते. त्याचं काय रहस्य? म्हणजे तेच नाही, किमतीचं आम्हाला पहिलं हे होतं, पण मग ज्यानंतर चालू केलंय हा त्यावेळेला ही किंमत किंवा या बाकी सगळ्या गोष्टी मागे पडून गेल्या, कारण गायांचं आरोग्य सगळ्यात महत्वाचं वाटायला लागलं आम्हाला, हे सुधरून गेलं ते. मशीन जर रिपेअर झालं तर प्रोडक्शन भारी येणारच आहे. हा बरोबर आहे ना. तरी पण दूध चालू आहे आता. म्हणजे ही गाय तिचा तुम्ही प्रयोग केलेला आहे, काय प्रयोग केला याच्यावर? हिला आपण आहे ना 400 ग्रॅम मिल्क चार्जर पर्यंत खाऊ घातली, 400 ग्रॅम पर्यंत. 200 ग्रॅम आपण ह्या गायला मिल्क चार्जर देतोय एका टायमाला. चारशे ग्रॅम किती? 2 वेळेस एका टायमाला. हिचं दूध पण मागच्या विचार किती होतं? मागच्या विचार इथं 25 लिटर दूध होती या गायचं. म्हणजे ही तुमची गाय जी आहे घरची? हो ही घरची तरी आहे. तुम्ही विकत आणली आहे काय? हा बाकीच आहे विकत आणलेले. ही घरची आहे ना? ही एक आणि ही एक. ही आणि ही घरची घरचे आहे. म्हणून तुम्ही दूध आता दूध हा, काढून मग राहिले. तेच आपण- किती वर्षांची ही? ही आता दुसऱ्या व्याताला वेळलेली. ही हो दुसरं तर नाही? हा दुसऱ्या व्याताला गेली. बापरे. ही आता 6 दात झाली. अच्छा बरं, मग मागच्या वेळेला किती होती? 22? नाही 25 देत होती. 25. आणि या वेळेला पण सुरुवात 36 दिलंय. म्हणजे आता सुरुवातीपासून दिलं का? नाही नाही म्हणजे हळूहळू म्हणजे आपण दूध पण जसं वाढलं तसं मिल्क चार्जर वाढीत राहिले. वाढीत राहिले. आम्ही तुम्ही मला सांगितलं की पाहिजे 50 दिलं बरोबर हो टायमाला, तसंच केलं. नंतर तुम्ही 100 मग दिलं. ते म्हणजे व्हिडिओ नुसार 50 ग्रॅमचं हे होतं. हा. मग 50 ग्रॅम दिलं पहिले 4 बरं, दिवस. मग नंतर दूध जसं वाढेल तसं 50 ग्रॅमनी वाढवत वाढीत गेलं. गेली. म्हणजे आता ते किती स्टेबल आहे? आता 200 ग्रॅम 200 ग्रॅम एका त्याचा टायमाला पण व्हिडिओ काढलाय मग त्यांनी. आता काढलाय. हो काढलेलं आहे. आणि हे इथं किती तुम्ही येतं? इथं आहे ना आजपर्यंत गेली, पण आपण इथं लाईव्ह मिल्किंगच म्हणजे मॉल झालीच डायरेक्ट. हा हा थोडक्यात घरच्या गाय लोक नवीन ब्रीड पाहतात, म्हणजे तूप लावायचं म्हणतात. ब्रीडचं आपण घरीच तयार करा माझं हे म्हणणं. नाही समजा बा दूध वाढवण्यासाठी ब्रीड चांगला असलं पाहिजे तर व्यवस्थापन चांगलं असतं. नाही दोन्ही बीज म्हणजे दोन्हीची गरज आहे. व्यवस्थापन पाहिजे आणि ब्रीड तुम्ही घरी तयार करा. बरोबर आहे ना? चांगले म्हणजे आपल्याच घरचं म्हणजे काय. व्यवस्थापनातून तयार करा ना. हा बरोबर पोषण करून पोषण. हा मग ब्रीड महत्वाचं राहिलंच नाही ना. नाही, तुमच्या नाही, हातातून ते. एवढं दूध देते ती तरी पण क्वालिटी कशी? इथं आहे ना जवळपास 3.8 ते 4 फॅट आहे बरं. गाईचं. हा आणि व्यसन 5 तिचा इथं. म्हणजे तुम्हाला दूध जरी वाढले पण तुझी क्वालिटी खराब नाही नाही झाली. नाही अजिबात नाही. बरोबर बरोबर. क्वालिटी चांगली दिली. साधारणतः आता मगाशी आपण कास पाहिली तिची मोठी कास होती. पण तिची फार बारीक होऊन जाईल हवे. बघा ती कास किती बारीक झाली बा. हो. ऑपरेशन केलं तर आणि आपण. आणखीन बारीक केली. हा म्हणजे ही दुधाची कास आहे खऱ्या अर्थाने. हा हा तर बऱ्याच जणांची सुजेल कास राहते. नाही नाही ते सुजायचं नाही इथे. हा ते आपल्या घरगुती आहे सगळ्यांना. बरोबर आहे की नाही? म्हणजे खऱ्या अर्थाने दूध असलं पाहिजे त्याच्यामध्ये. दूधच असलं पाहिजे. बऱ्याचपैकी नुसती खाली कास लोंबलेली असते आणि अंग कास आहे लोंबलेलं ना, असतं. कास या गुडघ्याच्या वरच पाहिजे गायची. ते खाली ती original कास. ती ओरिजिनल. गुडघ्याची जर खाली गेली आपलं काहीतरी प्रॉब्लेम किंवा आजार वगैरे असतो किंवा त्याला काहीतरी प्रयोग केलेला आहे. हा कारण आता सगळ्या गाया जर बघितल्या सगळ्यांच्या कासा बघितल्या तर हा. सगळ्या गुडघ्याच्या वरच आहे. मग तुम्हाला बघायला भेटेल सगळ्यांना. बरोबर बरोबर कोणतीच अशी लोंबलेली कासाची नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही जे 2-3 सूत्र सांगितले तर कास कुठवर असली पाहिजे, ही येते गुडघ्यापर्यंत. बरोबर आहे. त्याच्यानंतर दूधच असलं पाहिजे कासेमध्ये, दूध दिसायला नको. मी बऱ्याच वेळा पाहिलं काही गायांची कास भली मोठी दूध फक्त नाही गाय. दूध देते नाही मग असं पण असतं गायचं. काही गायांची कास आटोपशीर राहते पण दूध मात्र 20-25 लिटर. बरोबर. आता यांचं चारा खाण्याचं जे प्रमाण आहे पूर्वीचं आणि आताचं काय फरक आहे? चारा 1-2 तासामध्ये संपून टाकेल सगळं. मी मगाशी पाहिलं त्यात तेव्हा अजून त्या खाता बा हा, अजून- चारा एकदम मन लावून खाता बघा. पण म्हणजे. अजून अर्धा काहीच नाही राहणार तिथं. त्या गाया बांधल्यात तुम्ही नाही नाही ते मोकळं आहे. सगळ्या मोकळे आहे. हा तर त्या सगळ्या बघा लाईनीमध्ये एकदम असे शिस्तबद्ध पद्धतीने खाऊ राहिले. बरोबर. तुम्ही जर जनरल शेतकऱ्याच्या गोठ्यावर जा ही तिला मागं शकते की ही तिकडे जाते ही इकडे ती म्हणजे हा स्पर्धा प्रकार फार लागलेली मोठा असते. राहते. मग ती स्पर्धा लागलेली असते ह्याच्यामध्ये बरोबर आहे ना? चारा खाणे. बरोबर आहे. पण इथं कसं आहे पाणी आणि चारा हा त्यांच्या शरीरासाठी जेवढा पाहिजे तेवढा आपण देतो. मुबलक आहे मुबलक. आणि पचन पण चांगलं होतं. त्याच्याने चांगलं. तर तुम्ही कसं सांगितलं सगळ्या लोकांचे गोठे
तोट्यात गेले हा. किंवा तोट्यात जाण्याचे कारण या एक एक गोष्टीवर आपण म्हणजे प्रत्येक गोष्टीवर पूर्ण 100% सोल्युशन लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर म्हणजे पाणी असू तुमचा चारा असू किंवा गायांचं व्यवस्थापन किंवा गायांच्या गोठ्यातले कामं या सगळ्या गोष्टीवर 100% काम केलं म्हणून गोठा सक्सेस झाला. बरोबर आहे दुसरं काहीच नाही. ना नाही इथून मागच सक्सेस तुम्ही केला होता इतरांच्या तुलनेमध्ये. हो. पण मिल्क चार्जरनी काय झालं तो आणखी मिल्क सोपा झाला. चार्जरनी गायांची तब्येत सुधारली, तब्येत सुधारली तुमचं काम कमी झालं ना. काम कमी झालं. पूर्वी जास्त लक्ष द्यावं लागायचं काही प्रॉब्लेम व्हायचे ते पण आजार- दाखवतो आजार तुम्हाला. वगैरे सगळं बंद झालं आता. म्हणजे आजार आमच्याकडे जास्त होते. लक्ष ठेवावं लागायचं. 4 महिन्यापूर्वी म्हणजे 4 महिन्यापासून हा फक्त ह्या गायला एकदा ताप आला होता ते लगेच नीट झाला. नाहीतर एक पण गाय आजार नाही पडली. 4 महिन्यात. 3 महिन्यापूर्वी खरकूत आलं होतं. बर आपल्या इथं म्हणजे लस पण नाही मारलेली खरकूताची बरं, म्हणजे बरं. मारणारच नव्हतं आपण हा आणि काहीच नाही म्हणजे तरी खरकूत नाही काहीच नाही काहीच नाही. अजिबात नाही. एक रिकामा केला ना हा गहू आहे. आता गव्हाला फुटवा पा किती. हं? आता शेवटचं पाणी चालू आहे गव्हाला. हे बा, फुटवा पा किती आहे बा. हो ऐक ना हा कसं काय फुटवा बिटवा फुटवा वंबे कसं काय काय बदल वाटला तुम्हाला खरं काय बदल वाटला. ज्या वेळेला वंबी ना हा वंबीतला गहू जाडवा नाही आणि फक्त एकच बेसन केलं आपण गव्हाला. एकच ते दिलाय बी लागवडीच्या वेळेस वैदिकच्या. आहे का नाही वैदिकचा. आता बघा हे दमदार आहे का नाही. हा, हे चाऱ्याचं किती महत्व आहे का नाही वजनदार आहे किती आहे का नाही भक्कम. मग हे भक्कम वजनदार असणं फार गरजेचं आहे. मग हे तुम्हाला वैदिकनी मिळतं बरोबर आहे ना. बरोबर चला